ठीक आहे, सुरुवात. समाजशास्त्र विभाग, आजरा महाविद्यालय, आजरा यांच्या मार्फत आपण ऑनलाईन लेक्चरला कालपासून सुरुवात केली होती. काल झूम ऍपला काही इंटरनेटचे प्रॉब्लेम असल्यामुळं कालचा तास आपला झाला नाही. मात्र आजपासून आपण पुन्हा नव्याने आपल्या विषयाच्या अध्यापन प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. ज्यांचा ऑडिओ ऑन आहे त्यांनी बंद करा, कारण तुमची सगळी खरखर इकडं ऐकायला येते. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तुमचे ऑडिओ आता बंद करा. BA भाग 1 सेमिस्टर 2 या विषयाचा जो उपयोजित समाजशास्त्र नावाचा पेपर आहे, त्या पेपरच्या संबंधानं आज आपण चर्चा करणार आहोत. या पेपरमध्ये समाजशास्त्र विषयाची नेमकी उपयोगिता काय आहे, त्याचा वापर कुठं कुठं केला जातो, या संबंधीची चर्चा या संपूर्ण पेपरमध्ये 4 प्रकरणांच्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायची आहे. त्यापैकी या पेपर मधलं जे मॉड्यूल नंबर 1 आहे त्याचं नाव आहे थिओरॉटिकल अप्रोचेस इन सोशियोलॉजी, म्हणजेच समाजशास्त्रातील सैद्धांतिक दृष्टिकोन. समाजशास्त्र या विषयासंबंधी आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास विषय नेमका काय आहे, कोणकोणत्या समाजशास्त्रज्ञांनी शास्त्र म्हणून त्याला मान्यता मिळण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे, आणि या सोबतच या समाजशास्त्र या विषयांमध्ये कोणकोणत्या समाजशास्त्रीय संकल्पनांचा वापर समाजाच्या अभ्यासासाठी केला जातो, याचा आढावा आपण या सेमिस्टरच्या म्हणजे पहिल्या सेमिस्टरच्या पेपरमध्ये समाजशास्त्राची तोंड ओळख किंवा समाजशास्त्राचा परिचय या पेपरमध्ये करून घेतलेला आहे. याच प्रक्रियेतील समाजशास्त्र विषय समजून घेण्याच्या प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणजे या पेपरचा समाजशास्त्र या विषयाचा दुसरा पेपर जो आपल्या सेमिस्टर 2 साठी लावण्यात आलेला आहे, त्याचं नाव आहे अप्लाइड सोशियोलॉजी. आणि याच अप्लाइड सोशियोलॉजी मधलं पहिलं युनिट जे आहे त्याचं मी मगाशीच नाव तुम्हाला सांगितलं की ते थिओरॉटिकल अप्रोचेस इन सोशियोलॉजी, म्हणजे समाजशास्त्रातील सैद्धांतिक दृष्टिकोन. कोणतंही शास्त्र ज्यावेळी विकसित होतं त्यावेळी त्या शास्त्रामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनांची निर्मिती केली जाते किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनांच्या माध्यमातून तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. समाजशास्त्र देखील या नियमाला अपवाद ठरत नाही. किंबहुना शास्त्र म्हणून एखादा विषय डेव्हलप व्हायचा असेल तर त्या विषयांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनांचा वापर केलाच पाहिजे. आता शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे काय की सर्व प्रकारच्या सामाजिक घटनांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोन. हे मी तुम्हाला पहिल्या भागातच नीट समजावून सांगितलेलं आहे. म्हणजेच समाजाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना समाजशास्त्राची पायाभरणी ज्या क्लासिकल सोशियोलॉजिकल थिंकर्सने घातली, म्हणजे ज्या अभिजात समाजशास्त्रीय विचारवंतांनी समाजशास्त्राची पायाभरणी केली, त्या अनेक समाजशास्त्रज्ञांनी असे अनेक प्रकारचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनांचा वापर करून समाजाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तशा पद्धतीचे अनेक समाजशास्त्रीय दृष्टिकोन किंवा समाजशास्त्रीय अप्रोच समाजशास्त्रामध्ये अभ्यासाला आहेत. मात्र या प्रकरणामध्ये आपल्याला फक्त 2च समाजशास्त्रीय दृष्टिकोनांचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे.
त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजे संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन आणि दुसरा आहे संघर्षात्मक दृष्टिकोन. संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन याचा वापर करून अनेक समाजशास्त्रज्ञांनी समाजाचं विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्या अनेक विचारवंतांपैकी आपल्याला फक्त ऑगस्ट कॉम्ट हे पाश्चात्य विचारवंत आहेत की ज्याला आपण माहित आहे त्यांनी समाजशास्त्र या विषयाची पायाभरणी केली आणि म्हणूनच त्यांना आपण फादर ऑफ सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्राचे जनक असं म्हणतो. यासोबतच एक भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर M.N. श्रीनिवास. त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे समाजाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून. म्हणून एक पाश्चात्य विचारवंत आणि एक भारतीय विचारवंत असे दोन समाजशास्त्रज्ञांची ओळख किंवा त्यांनी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून जो अभ्यास केलेला आहे त्याचा आढावा या पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि यासोबतच जो दुसरा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे समाजशास्त्रामधला, तो म्हणजे संघर्षात्मक दृष्टिकोन. या संघर्षात्मक दृष्टिकोनाचा वापर करून देखील अनेक विचारवंतांनी आपलं योगदान दिलेलं आहे समाजशास्त्रामध्ये. मात्र त्याच्यामध्ये देखील आपल्याला दोनच विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा अभ्यास करायचा आहे, योगदानाचं आकलन करायचं आहे. त्याच्यापैकी पहिले आहेत कार्ल मार्क्स, ते पाश्चात्य विचारवंत आहेत, आणि दुसरे आहेत A.R. देसाई, हे भारतीय विचारवंत आहेत. म्हणजे या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासाची मांडणी करत असताना दोनच समाजशास्त्रीय दृष्टिकोन घेतले, एक संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन आणि दुसरा संघर्षात्मक दृष्टिकोन. संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनाला स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच असं म्हणतात आणि संघर्षात्मक दृष्टिकोनाला कॉन्फ्लिक्ट थेअरी किंवा कॉन्फ्लिक्ट अप्रोच असं म्हटलं जातं. या दोन्ही दृष्टिकोनांची विस्तारानं आपल्याला मांडणी करण्यापूर्वी सिद्धांत म्हणजे काय आणि समाजशास्त्रीय सिद्धांत म्हणजे काय या दोन्हींच्या मधला आपण फरक समजून घेऊ. म्हणजे आपल्याला हे अप्रोच म्हणजे दृष्टिकोन म्हणजे काय किंवा संघर्षात्मक दृष्टिकोन किंवा संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन म्हणजे काय हे आपल्याला नीट आकलन होईल. तर पहिला आपण सिद्धांत म्हणजे काय हे आपण बघूया. दी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये सिद्धांत म्हणजे एखाद्या ज्ञान शाखेतील विशेष ज्ञान, संकल्पना, त्यामागील संबंध, क्रम, कार्यकारण भाव, निष्कर्ष व तो काढण्याच्या पद्धती या सर्वांना मिळवून सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही ज्ञान शाखेतील, म्हणजे जसं आता आपण काय एक समाजशास्त्र हा एक विषय शिकतोय, समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा आहे आणि ती सामाजिक शास्त्रातील ज्ञानशाखा आहे. समाजशास्त्राप्रमाणेच आपल्याला राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, त्याच्यानंतर भूगोल आहे, इतर सर्व प्रकारच्या सामाजिक शास्त्र किंवा हे जे सामाजिक शास्त्र आहेत या शास्त्रांसोबतच ज्या नैसर्गिक जे शास्त्र आहेत त्या ज्ञानशाखांमध्ये देखील तो विषय समजून घेण्यासाठी मुद्दामहून काही विशेष संज्ञा, संकल्पना, त्यामागील संबंध, क्रम, कार्यकारण भाव हा काय केलं समजून घेण्यासाठी काय केला तो नव्या पद्धती शोधून काढला जातात. जसं आपण पहिल्या प्रकरणामध्ये सामाजिक परिवर्तन, संस्कृती, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संरचना या आपण संकल्पना शिकलेल्या. तर या संकल्पनांचा एक विशिष्ट असा अर्थ असतो. लक्षात घ्या. आपण सामाजिक संरचना म्हणजे काय बघितलं, सामाजिक आंतरक्रिया काय बघितलं. म्हणजे तुम्हाला समाजशास्त्र हा विषय शिकत असताना नेहमी तुम्हाला संस्कृती हा शब्द वापरावा लागेल, सामाजिक संरचना हा शब्द वापरावा लागेल, सामाजिक आंतरक्रिया हा शब्द वापरावा लागेल. म्हणजे ह्या त्या विशिष्ट ज्ञान शाखेमधल्या विशिष्ट संज्ञा आहेत आणि त्यांना विशिष्ट असा अर्थ आहे. लक्षात घ्या. आणि त्या आंतरक्रिया किंवा त्या संकल्पनांमधल्या ज्या अनेक पद्धतीच्या समाजामध्ये घडामोडी घडतात त्यांचा वापर करून काय करतात, त्या घटना का घडतात याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्याच्या पद्धतीला
काय म्हणतात, सिद्धांत असं म्हणतात. त्यामुळं या सिद्धांताच्या आधारे कोणतंही शास्त्र विकसित होत असतं. त्याला इंग्लिशमध्ये थेरी हा शब्द वापरला जातो आणि मराठीमध्ये त्याचं भाषांतर आपण सिद्धांत असं करतो. तर कोणत्याही ज्ञानशाखेमध्ये हे असे सिद्धांत अतिशय महत्वपूर्ण असतात. त्या त्या ज्ञानशाखेमध्ये अशा अनेक सिद्धांतांची निर्मिती केलेली असते. म्हणजे एकच एक सिद्धांत नसतो, अनेक सिद्धांत असतात. काळाच्या ओघामध्ये जुने सिद्धांत नव्या लोकांनी काही नवं संशोधन केलं तर ते मागे पडतात आणि ते सांगतात की आतापर्यंत चालत आलेला हा जो सिद्धांत आहे किंवा जो अप्रोच आहे किंवा जो दृष्टिकोन जो आहे तो कसा आहे. मग ते मोडीत काढण्यासाठी नवा संशोधक काय करतो की नव्या गोष्टी आणतो, नव्या गोष्टी संशोधित करतो आणि तो पुराव्यासह दाखवून देतो की या सिद्धांतामध्ये या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी काय आहेत, चूक आहेत आणि या पुराव्यांच्या आधारे मी हे सिद्ध करू शकतो. म्हणजे सिद्धांत हे काही एकदा मांडणी केली म्हणजे ते कायमस्वरूपी तसेच राहत नाहीत, तर ते काळाच्या ओघामध्ये संशोधनाच्या आधारे देखील आपल्याला बदलवता येऊ शकतात. तर असे हे सिद्धांत आहेत. तर याचा पुढचा टप्पा म्हणजे हे सर्व ज्ञानशाखांसाठी आपण त्याचा वापर करतो किंवा संज्ञा ही संकल्पना आपण वापरू शकतो. स्पेसिफिकली मग समाजशास्त्रीय सिद्धांत म्हणजे काय, त्याची एक विशिष्ट व्याख्या आहे. तर समाजशास्त्रीय सिद्धांत म्हणजे सामाजिक घटनांशी संबंधित अशा तर्कसंगत, परस्पर संबंधित आणि अनुभवाश्रित विधानांचा एक संच असतो. म्हणजे जसं नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या सैद्धांतिक संकल्पना किंवा थेरीज आहेत, तशाच पद्धतीनं मानवी समाजाचा अभ्यास करण्यासाठी देखील काय आहेत, सिद्धांत मांडलेले आहेत. आणि या सिद्धांतांच्या आधारे समाजामध्ये ज्या काही विशिष्ट घटना घडतात त्या घटनांच्या मधल्या तर्कसंगतता, त्या घटनांच्या मधील कार्यकारण भाव, त्या घटनांच्या मधील परस्पर संबंध हे अनुभवाच्या आधारे काय केलं जातं, सिद्ध केलं जातं आणि तो त्या विधानाच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात घ्यावं, समाजशास्त्रीय सिद्धांत म्हणजे काय की मानवी वर्तन ह्याची जरी काही निश्चित आपल्याला मांडणी करता येत नसली, म्हणजे माणूस असाच उद्या वागेल किंवा माणूस असा वागला म्हणजे तसाच त्याच्या कार्यपद्धती किंवा परिणाम येतील, याचा आपल्याला 100% जरी निश्चित रूपानं आपल्याला मांडणी करता येत नसली तरी एक ढोबळ मानानं आपल्याला त्याच्याशी पूरक असं किंवा त्याच्या जवळीक जाणारे काही गोष्टी आपल्याला मांडता येऊ शकतात. हा त्या व्याख्येपाठीमागील अर्थ आहे. म्हणजे मानवी समाजामध्ये ज्या काही घटना घडतात त्या मानवी समाजातील घटनांचा कार्यकारण भाव आपल्याला शोधता येतो आणि ते सिद्धांताच्या आधारे सिद्ध करता येतं. दुसरे जे समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट मर्टन यांनी समाजशास्त्रीय सिद्धांताची व्याख्या केली आहे. ते म्हणतात की अनुभवाश्रित सत्याची निर्मिती होऊ शकेल अशा तर्कसंगत, परस्पर संबंधित विधानांचा संच म्हणजे समाजशास्त्रीय सिद्धांत होय. अनुभवाश्रित म्हणजे अनुभवाच्या आधारे केलेले काय सत्याची निर्मिती होऊ शकेल, म्हणजे अनुभवातून काय केलेलं आहे की सांगितलेलं आहे की अशा मानवी समाजामध्ये ज्या ज्या काही घटना घडतात त्या पाठीमागील कार्यकारण संबंध, कार्यकारण भाव हा आहे. आणि तो भाव हा आहे म्हणजे काय, त्या घटनांच्या पाठीमागील सत्यता सांगतात की ही घटना या कारणांमुळे घडते. लक्षात आलं, त्या अनेक घटना घडतात, त्या घटनांच्या पाठीमागील कार्यसंबंध, तर्कसंगतता किंवा त्याची कारण मीमांसा ही अनुभवाच्या आधारे सांगता येते. लक्षात आलं का? म्हणजेच याला आपण काय म्हणतो, समाजशास्त्रीय सिद्धांत असं म्हणतो. या समाजशास्त्रीय सिद्धांताच्या व्याख्यांचा आढावा घेतल्यानंतर जो आता आपल्याला अभ्यासायचे आहेत ते म्हणजे समाजशास्त्रामध्ये असे कोणकोणते विचारवंत आहेत की ज्यांनी समाजशास्त्रीय संकल्पना मांडलेल्या आहेत की ज्याच्यामुळं समाजशास्त्र हे शास्त्र म्हणून विकसित झालेलं आहे. किंवा गेल्या 150-200 वर्षांमध्ये समाजशास्त्राचा
मानवी अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून जो विकास झालेला आहे, जी प्रगती झालेली आहे, ती प्रगती होण्यामागे कोणकोणत्या विचारवंतांचं योगदान आहे की ज्यांनी अशा समाजशास्त्रीय संकल्पना मांडलेल्या आहेत. जगभरातल्या लोकांनी याबाबत आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खास करून जो युरोपीय देश आहेत त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आपल्याला माहिती आहे की समाजशास्त्राचे जनक ज्यांना आपण ऑगस्ट कॉम्ट म्हणतो ते फ्रान्सचे आहेत. फ्रान्स मधीलच इमिल डुर्खाइम आहे. इंग्लंडमध्ये हल्बर्ट स्पेन्सर, मॉरिस गिन्सबर्ग, जे.एस. मिल, वेस्टरमार्क, बकल, जर्मनीमधील मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, टोनीस, जॉर्ज सिमेल, अमेरिकेमधील समनर, पार्सन्स, सोरोकिन, झिमरमन, टॉलकाट पार्सन्स, ऑगमर निमकॉप आणि भारतामधील जर आला तर डॉक्टर जी.एस. गोरे आहेत, डॉक्टर बी.आर. आंबेडकर आहेत, इरावती कर्वे आहेत, त्यानंतर एम. एन. श्रीनिवास आहेत, ए.आर. देसाई आहेत, डी.पी. मुखर्जी आहेत. म्हणजे ही परंपरा खूप मोठी आहे. म्हणजे मी जगभरातल्या ज्या काही तुम्हाला या समाजशास्त्रज्ञांची नावं सांगितली त्या प्रत्येक समाजशास्त्रीय विचारवंतांनी समाजाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिलेला आहे. समाज वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यांनी केलेली जी मांडणी आहे ती मांडणी जगाच्या पातळीवर सर्वत्र स्वीकारलेली आहे. भलेही त्यांच्या मांडणीला कोणीतरी विरोध केला असेल किंवा त्यांच्या मांडणीवर टीका केली असेल, मात्र टीका जरी केली असली तरी देखील त्यांची टीका मान्य करून त्यांचं योगदान कोणीही नाकारलेलं नाही. त्यांच्यावर टीका करत देखील त्यांचे योगदान कोणीही नाकारलेलं नाही. मात्र या सर्वांच्या माध्यमातून समाज व्यवस्था, मानवी समाज, मानवी समाजातील आंतरक्रिया, मानवी सामाजिक संबंध हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न यावरील समाजशास्त्रीय विचारवंतांनी केलेला आहे. मग या सर्व विचारवंतांनी असे कुठले कुठले समाजशास्त्रीय सिद्धांत मांडलेले आहेत त्याची फक्त थोडक्यात तुम्हाला मी नावं सांगतो. म्हणजे कुठले, म्हणजे हे मी 9-10 सांगितले ते एवढेच नाही, त्याच्याही पेक्षा भरपूर समाजशास्त्रीय सिद्धांत आहेत. मात्र जे मेन आणि मुख्य प्रवाही समाजशास्त्रामध्ये यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला समाजशास्त्र विषय समजून घेता येत नाही. त्यामध्ये पहिला आहे संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन, संघर्षात्मक दृष्टिकोन, प्रघटनाशास्त्रीय दृष्टिकोन, स्त्रीवादी दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन, सामाजिक परिवर्तनवादी दृष्टिकोन, आंबेडकरवादी दृष्टिकोन, गांधीवादी दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन. म्हणजे या तुम्हाला नावावरून हे लक्षात येईल की प्रत्येक दृष्टिकोनामध्ये एक विशिष्ट असा त्यांचा स्वतःचा वेगळा दृष्टिकोन आहे. आता गांधीवादी, आंबेडकरवादी, मार्क्सवादी यांनी तर एवढं मोठं योगदान केलेलं आहे की त्यांच्या नावावरूनच त्या दृष्टिकोनाला नाव पडलेले आहे. म्हणजे समाजाकडे बघण्याची त्यांची वेगळी एक दृष्टी आहे. केवळ त्यांनी बघितलं नाही तर वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केली आणि मार्क्स असतील, गांधी असतील आणि आंबेडकर असतील यांनी एका वेगळ्या समाजाचं स्वप्न देखील बघितलं. म्हणजे वर्तमान समाज व्यवस्था, त्याच्यामध्ये असणारे आंतरसंबंध, त्याच्यामध्ये असणारी विषमता किंवा त्याच्यामध्ये असणारी जी प्रक्रिया आहे याच्यापेक्षा एक वेगळा समाज असायला पाहिजे अशा पद्धतीची देखील वेगळी भूमिका गांधी, आंबेडकर आणि मार्क्स यासारख्या विचारवंतांनी मांडलेली आहे. म्हणजे यांचं एक वेगळेपण असं आहे, ते अभ्यासक होते, चिंतक होते आणि याबरोबरच त्यांनी समाज सुधारण्याचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलाय. त्यामुळं त्यांचं कार्यच एवढं मोठं आहे की त्यांच्या नावानच ते दृष्टिकोन एस्टॅब्लिश झालेत किंवा प्रस्थापित झालेत. जसं बाकीचे वरचे जे अनेक मी तुम्हाला विचारवंतांची नावं सांगितली, त्यांचं वेगळेपण काय की त्यांनी प्युअरली फक्त अकॅडमिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांचं जे योगदान आहे ते नाकारण्यासारखं नाही आणि ते खूप मोठं योगदान आहे त्या विचारवंतांचं. त्यांनी समाजाचा सूक्ष्म पातळीवर जाऊन तटस्थ राहून त्यांनी काय केलेलं आहे, या सर्व विचारवंतांनी आपल्याला अभ्यास केलेला दिसून येतो. या भागामध्ये एवढंच महत्वाचं आहे की हे अनेक विचारवंत आहेत. या सर्व विचारवंतांनी अनेक प्रकारचे, विविध प्रकारचे समाजशास्त्रीय दृष्टिकोन मांडलेले आहेत आणि ते कुठले कुठले तर ही मी जी तुम्हाला 9-10 जी नावं सांगितली ती नावं तुमच्या लक्षात राहावी, तुमच्या समजायला हवीत की या लोकांनी असे
समाजशास्त्रीय दृष्टिकोन काय केलेले आहेत, मांडलेले आहेत. आता आपण या प्रकरणाचा जो पहिला भाग आहे तो म्हणजे संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन हा आपल्याला अभ्यासायचा आहे. खरं तर हे जे दृष्टिकोन जे आहेत याची मांडणी किंवा याचा अभ्यास हा सिलेबस अंमलबजावणी होण्यापूर्वी या सिलेबसची ते तुम्हाला डायरेक्ट थर्ड इयरला गेल्यानंतरच अभ्यासावं लागत होते. पण नव्या अभ्यासक्रमानुसार एक चांगला विचार अभ्यास मंडळाने घेतला आणि पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनाच म्हणजे फर्स्ट इयर मध्येच जे विद्यार्थी येतात त्यांना समाजशास्त्रीय सिद्धांतांची थोडक्यात ओळख व्हावी यासाठी या भागाचा अंतर्भाव या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. आणि तो खरोखरच चांगला यासाठी आहे की विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच सैद्धांतिक दृष्टिकोन तो कसा असतो किमान त्याची तोंड ओळख व्हावी आणि ती हा त्याच्या पाठीमागील हेतू आहे. आणि म्हणूनच तुम्हाला हा अभ्यासक्रमाला लावलेला आहे. तर त्यापैकी सर्वात महत्वाचा जो पहिला दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन. मी तुम्हाला या दृष्टिकोनाच्या संबंधी मांडणी करण्यापूर्वी तुम्हाला वर्गामध्ये शिकवत असताना सामाजिक संरचना नावाची संकल्पना, समाजशास्त्रीय संकल्पना शिकवली होती आणि त्याच्यामध्ये संरचना म्हणजे काय या संबंधी तुम्हाला विस्तारानं आम्ही माहिती दिलेली आहे. तर संरचना याचा अर्थ की जसं कोणत्याही एखाद्या भौतिक वस्तूला आकार असतो, त्याचं एक विशिष्ट स्वरूप असतं, त्याची एक विशिष्ट अशी ठेवण असते, तशाच पद्धतीनं समाजाचा एक विशिष्ट आकार आहे. मात्र समाजाचा एखादा जो विशिष्ट आकार आहे, समाजाची रचना जी आहे ती आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, ती आपल्याला अमूर्त पातळीवर समजून घ्यावी लागते. याचं तुम्हाला मी विस्तारानं विश्लेषण करून दिलेलं होतं. त्यामुळं जसं एखाद्या भौतिक गोष्टीला, एखाद्या भौतिक वस्तूला आकार असतो, जसं एखादा मोबाईल आहे, बस आहे, ट्रेन आहे, इमारत आहे, कॉलेजची बिल्डिंग असेल, त्या सर्व ज्यावेळी मी संकल्पना तुमच्या समोर बोलतो त्यावेळी तुमच्या समोर एखादा विशिष्ट आकार उभा राहतो. म्हणजे मी बस म्हटल्यानंतर बसची चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील, कार म्हटल्यानंतर कार उभे राहील, विमान म्हटल्यानंतर विमानाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील. म्हणजे त्या प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट आकार आहे. तसंच जसं भौतिक वस्तूंना आकार आहे तसंच समाजाला देखील एक विशिष्ट आकार आहे, समाजाची देखील एक विशिष्ट रचना आहे. मात्र ही समाजाची विशिष्ट असणारी रचना ही आपल्याला भौतिक वस्तूप्रमाणे डोळ्यांना दिसत नाही, ती आपल्याला अमूर्त पातळीवर समजून घ्यावी लागते. आणि म्हणून याच्यातला संरचनात्मक जो शब्द जो आहे तो कशाशी संबंधित आहे, तर समाजाच्या सामाजिक संरचनेशी संबंधित आहे, हे एवढं समजून घ्या. म्हणजे जसं एखाद्या वस्तूला आकार आहे तसंच समाजाला देखील विशिष्ट आकार आहे आणि त्या विशिष्ट आकार असल्यामुळं समाज स्थिर राहतो. समाजाची संकल्पना ही आपल्याला समजून घेता येऊ शकते. इथं आपल्याला या संरचनात्मक या शब्दाचा आपल्याला अर्थ अशा पद्धतीने समजून घ्यावा लागतो. जसं समाजाला विशिष्ट आकार आहे तसंच समाजाची ठेवण आहे, तसंच त्यातील अनेक घटक आपापलं काम त्यांच्या ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे करतात. म्हणजे विशिष्ट आकार आणि त्याचबरोबर त्या विशिष्ट आकारामध्ये जे अनेक घटक समाविष्ट असतात ते प्रत्येकाची एक विशिष्ट भूमिका असते आणि त्या पद्धतीनं ते काम करत असतात. जसं आपण एखादा मोबाईल घेतला तर मोबाईल मध्ये अनेक वेगवेगळे घटक आहेत, कॅमेरा आहे, बॅटरी आहे, त्याच्यामधील हार्डवेअर, इतर हार्डवेअर आहेत, ऍप्लिकेशन आहे. म्हणजे त्याचे ऍप्लिकेशन, बॅटरी, कॅमेरा फोटो काढायचं काम करेल, त्यातला स्पीकर साऊंड देण्याचं काम करेल. म्हणजे त्या विशिष्ट मोबाईल या घटकामध्ये जे अनेक उपघटक आहेत ते प्रत्येक जण आपापली कामं नीटमध्ये करतो, त्यामुळे तो मोबाईल व्यवस्थित चालतो. समाजाचं देखील तसंच आहे. समाज देखील ही समाजाला एक देखील विशिष्ट आकार आहे आणि त्याच्यातली जी काही घटक आहेत ते घटक आपापलं काम करतात आणि संरचना आणि त्या संरचनेबरोबर त्याच्यामध्ये असणारे घटक
हे आपापलं काम करत असल्यामुळं समाज हा प्रवाही राहतो, तो समाजातील लोकांच्या गरजा पूर्ण करतो आणि समाजामध्ये नियंत्रण प्रस्थापित होतं. म्हणजे संरचना आणि कार्यवाद म्हणजे कार्यपद्धती ह्या एकमेकाला परस्पर पूरक अशा त्या जोड संकल्पना आहेत, हे आपल्याला समजून घेता येऊ शकतं. हे संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन समजून घेण्यापूर्वी याच्यामधल्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घ्या आणि मग तुम्हाला त्याचा पुढचा एकूण जो दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला समजून घेता येऊ शकतो. तर समाजाचा रचनात्मक पैलू या दृष्टिकोनामध्ये कशावर भर केला जातो बघा, की समाजाचा रचनात्मक पैलू आणि कार्यात्मक उपयोगिता यावर या सिद्धांतामध्ये लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे समाजाचा रचनात्मक पैलू म्हणजे काय, समाज हा अनेक घटकांनी, धर्म आहे, वर्ग आहे, जात आहे, या सर्व प्रकारच्या सामाजिक संस्था, उपघटक, कार्यपद्धती यांनी मिळून बनतो आणि यातील प्रत्येक घटकाचं विशिष्ट असलं काम आहे. त्यामुळं या दृष्टिकोनामध्ये समाजाची असणारी विशिष्ट अशी संरचनात्मक रचना आणि त्याचे कार्य यावर या सिद्धांतामध्ये काय केला जातो, भर दिला जातो. यासोबतच समाज व्यवस्था आणि व्यवस्थापनाची कार्ये व संरचनात्मक कार्यवाद्यांचा हा काय, समाज व्यवस्था आणि व्यवस्थापनाची कार्ये हा संरचनात्मक कार्यवाद्यांचा अभ्यास विषय आहे. या दृष्टिकोनामध्ये नेमका कशाचा पुन्हा आणि लक्ष केंद्रित केलं जातं, की समाज व्यवस्था कशी आहे आणि या व्यवस्थेबरोबरच ती समाज व्यवस्था कशी काम करते, हा या संरचनात्मक कार्यवादी अभ्यासकांचा काय आहे दृष्टिकोन आहे. म्हणजे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ही या दृष्टिकोनाच्या आधारे समाजाचा अभ्यास केला जातो. आता याची नेमकी व्याख्या काय बघा. समाजाचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना व समाजाची कार्ये यांचा आधार घेऊन केलेला अभ्यास म्हणजे संरचनात्मक कार्यवादी सिद्धांत होय. समाजाचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना व समाजाची कार्ये. आता सामाजिक संस्था कुठल्या कुठल्या आहेत, धर्म, जात, कुटुंब, शिक्षण संस्था, अर्थसंस्था, विवाह संस्था, या सर्व काय आहेत, या सामाजिक संस्था आहेत. आणि या सामाजिक संस्थांची कार्यपद्धती कशी चालते, त्याच्यामध्ये संघटना आहेत, समाजाची विशिष्ट कार्यपद्धती आहेत. त्याच्यामध्ये कार्यपद्धती म्हणजे त्यांचे संस्कार असतील, संस्कृती असतील, त्यांचं राहणीमान असेल, या सगळ्यांचा आधार घेऊन केलेला अभ्यास म्हणजे संरचनात्मक कार्यवादी सिद्धांत होय. पुन्हा एकदा बघा, की संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन म्हणजे काय, की समाजाचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना व समाजाची कार्ये यांचा आधार घेऊन केलेला अभ्यास म्हणजे संरचनात्मक कार्यवादी सिद्धांत होय. लक्षात घ्या, या सिद्धांतामध्ये व्यक्तीला महत्व नाही, तर व्यक्तींनी निर्माण केलेल्या संरचनेला महत्व आहे. लक्षात घ्या, म्हणजे संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन व्यक्ती काय वागतो, कसं वागतो याला महत्व देत नाही, तर व्यक्ती ज्या समूहाचा सदस्य आहे त्या समूहाच्या नियमाला बांधील राहून कशा पद्धतीचं वर्तन करतात, समूह या अर्थानं, रचना या अर्थानं त्याला जास्त महत्व आहे. म्हणजे धर्म, धर्माची कार्यपद्धती, जात संस्था, जात संस्थेची कार्यपद्धती, कुटुंब संस्था, कुटुंबाची रचनात्मकता किंवा कुटुंबाची कार्यपद्धती, याचा वर लक्ष केंद्रित करून संरचनात्मक कार्यवादी सिद्धांतवेत्ते किंवा अभ्यासक जे आहे ते काय करतात, अभ्यास करतात. म्हणजे एखाद्या खेड्याचा अभ्यास करायचा आहे, एखाद्या समाजाचा अभ्यास करायचा आहे, तर ते असं म्हणतात की त्यांचा अभ्यास करत असताना त्या समाजाची नेमकी संरचना कशी आहे, त्यांची सामाजिक व्यवस्था कशी आहे, त्यांच्यातील संघटन कसं आहे, ती कशा पद्धतीची लोक काम करतात, की याच्या मूलभूत अशा पद्धतीच्या त्याच्या स्ट्रक्चरला पहिला महत्व द्या, म्हणजे त्याच्या संरचनेला महत्व द्या. आणि ती संरचना एकदा समजून घेतली की तुम्हाला त्या लोकांचं वागणं वगैरे जे आहे ते तुम्हाला समजेल. यावर संरचनात्मक कार्यवादी काय म्हणतात, जे विचारवंत आहेत ते भर देतात. म्हणजे या दृष्टिकोनातून समाजाच्या संरचनात्मक तसेच कार्यात्मक बाजूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. ते काम चांगलं आहे काय, वाईट आहे, सकारात्मक काय का नकारात्मक आहे, असं कोणत्याही पद्धतीचा विचार केला जात नाही.
म्हणजे इतर या दृष्टिकोनाचा अभ्यास करणारे लोक काही नैतिक गोष्टी आहेत का वाईट गोष्टी याचा विचार करत नाहीत, तर संरचनेला अधीन राहून संरचनात्मक दृष्टिकोनावर भर देऊन ती लोक कशा पद्धतीने कार्य करतात यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न संरचनात्मक कार्यवादी सिद्धांतांच्या आधारे केला जातो. मग असे जे अनेक विचारवंत आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचे विचारवंत म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं आणि ज्यांना आपण समाजशास्त्राचे पितामह किंवा समाजशास्त्राचे पिताजनक असं म्हणतो, ते ऑगस्ट कॉम्ट यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे की त्यांनी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा कशा पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. म्हणजे संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्राची पायाभरणी कशी केली किंवा समाज व्यवस्था कशा पद्धतीने समजून घेतली हे किंवा ऑगस्ट कॉम्ट त्यांचा संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन काय आहे हा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. त्यांनी केलेल्या योगदानाची चर्चा करण्यापूर्वी त्यांची थोडक्यात माहिती आपल्याला करून घ्यायची आहे की ऑगस्ट कॉम्ट हे 19 जानेवारी 1798 मध्ये फ्रान्समध्ये जन्मलेले आहेत आणि त्यांनी द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा 1830 मध्ये लिहिलेलं जे पुस्तक आहे ते अतिशय खूप महत्वपूर्ण पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्येच त्यांनी समाजशास्त्र या विषयासंबंधी विवेचन केलेलं आहे किंवा समाजशास्त्राचं मांडणी ज्या पुस्तकामध्ये झाली ते पुस्तकच आपल्याला द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी म्हणून त्याची नोंद घ्यावी लागते. म्हणजे सर्वप्रथम ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्र हा विषय, समाजशास्त्र हा शब्दच या कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक वेगवेगळे सिद्धांत, अनेक वेगवेगळ्या थेरी मांडले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 3 अवस्थांचा सिद्धांत, विज्ञानवाद, सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्थितीशीलता, समाजशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा कसा जवळचा संबंध आहे आणि समाजशास्त्र चा विज्ञान म्हणजे समाजशास्त्र हे विज्ञानवादी शास्त्र कसं आहे, ते एक स्वतंत्र विज्ञान म्हणून त्याला कशी ओळख निर्माण करता येऊ शकेल या संबंधी विवेचन ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना समाजशास्त्राचं जनक असं म्हटलेलं आहे. कारण सुरुवातीच्या त्या कालखंडामध्ये वेगळा असा दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे आणि मानवी समाजाचा अभ्यास करणारं एक नवं शास्त्र त्यांनी विकसित केलेलं आहे आणि तेही त्यांनी ते शास्त्र विज्ञानामध्ये प्रत्यक्षवादावर आधारित आहे. या शास्त्रामध्ये जरी मानवी समाजाचा जरी अभ्यास केला जात असला तरी त्या पाठीमाग वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, त्या पाठीमाग कार्यकारण भाव आहे आणि ते आपल्याला मांडता येऊ शकतं, सिद्ध करता येऊ शकतं, त्याच्यामध्ये तार्किकता आणता येऊ शकते. अशा पद्धतीची मांडणी किंवा भूमिका ऑगस्ट कॉम्ट यांनी घेतलेली आहे आणि म्हणूनच त्यांना आपण फादर ऑफ सोशलॉजी असं म्हणतो. तर त्यांनी नेमकं त्यांचं ही एकूण योगदान आहे. तर त्यांनी म्हणजे ऑगस्ट कॉम्ट यांनी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून नेमका कशा पद्धतीने समाजाचा अभ्यास केला हे आता आपण बघूया. म्हणजे आपल्याला त्यांचा संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन जो काय आहे तो आपल्याला समजेल. ऑगस्ट कॉम्ट यांनी सुरुवातीला समाजाचा अभ्यास करत असताना त्यांनी एक गोष्ट अनुभवली की जे जीवशास्त्र आहे आणि समाजशास्त्र आहे त्यांच्यामध्ये त्यांना खूप मोठी समानता दिसली. म्हणजे जीवशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र आहे. म्हणजे जीवशास्त्रामध्ये मानवी शरीराचा अभ्यास केला जातो आणि या मानवी शरीर जसं आहे, मानवी शरीराची जसं शरीरामध्ये जसं अनेक अवयव आहेत, अनेक घटक आहेत आणि ते प्रत्येक घटकाचं आपलं स्वतःची एक स्वतंत्र अशी ओळख आहे आणि प्रत्येकाची काम करण्याची क्षमता आहे. म्हणजे हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहेत, कान आहे, जीभ आहे. हे प्रत्येक अवयव जे आहेत हे प्रत्येकाचं एक स्वतंत्र अशी ओळख आहे, प्रत्येकाचं विशिष्ट असं काम आहे. मात्र त्या शरीर नावाच्या एका घटकाला बांधील आहे.
तसंच ऑगस्ट कॉम्ट यांना कसं काय म्हणायचं आहे की जसं मानवी शरीर आहे त्या पद्धतीनंच समाज व्यवस्थापन आहे. समाजामध्ये अनेक घटक आहेत आणि प्रत्येकाचं विशिष्ट असं एक काम आहे आणि ते प्रत्येकाचं विशिष्ट असणारं काम प्रत्येक घटक करतो, त्यामुळं ती समाज व्यवस्था स्थिर राहते किंवा समाज व्यवस्था चालू राहते. जसं मानवी शरीर चालू राहतं तसं समाज व्यवस्था देखील सुरू राहतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं आहे, समाजशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा त्यांनी ह्या दोघांच्या मध्ये ऑर्गॅनिझम असेल म्हणजे एक प्रकारची सेंद्रियता आहे, जवळीकता आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी या मानवी शरीराचा अभ्यास करत असताना, समाजाचा अभ्यास करत असताना त्यांनी दोन संकल्पना मांडलेल्या आहेत आणि या दोन संकल्पनांची मांडणी ऑगस्ट कॉम्टने संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा वापर करून अभ्यास करत असताना समाजशास्त्र आणि जीवशास्त्र यांच्यातील साम्यावर अधिक भर दिलेला आहे. आणि समाजशास्त्र हे कसं शास्त्र वस्तुनिष्ठ आहे, शास्त्रीय आहे आणि ते कसं एक स्वतंत्र विज्ञान होऊ शकतं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाची मांडणी करत असताना ऑगस्ट कॉम्ट यांनी दोन संकल्पना मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती सोशल स्टॅटिक्स म्हणजे सामाजिक स्थितीशीलता, म्हणजे संरचनात्मकता आणि कार्यवाद यांचा संबंध या दोन संकल्पनांच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचा आहे. सामाजिक स्थितीशीलता म्हणजे समाजामध्ये विविध घटक आहेत, त्यातील क्रिया आहेत, प्रतिक्रिया आहेत, स्थैर्य आहे, संघटन आहे. म्हणजे समाजामध्ये काय आहे, सामाजिक संस्था आहेत, समाज व्यवस्था आहे, त्याची विशिष्ट अशी कार्यपद्धती आहे, धर्म आहे, धर्माचे नियम आहेत, त्याचे संस्कृती आहे, विवाह संस्था आहे, विवाह संस्थेच्या पद्धती आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत, जात संस्था आहे, त्याचे नियम ठरलेले आहेत. म्हणजे सामाजिक स्थितीशीलता याचा संबंध ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक संरचनेशी जोडलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे ही संरचना समाजामध्ये तुम्हाला स्थिर असलेली दिसते. म्हणजे जेव्हा कधी मानवी समाजामध्ये धर्म नावाची संकल्पना आली असेल किंवा सामाजिक संस्था निर्माण झाली असेल, ती संस्था ज्या दिवसापासून निर्माण झाली तेव्हापासून आतापर्यंत त्याच्यामध्ये हजारो लाखो लोक सदस्यांची नव्यानं भर पडली आणि काळाच्या ओघामध्ये अनेक सदस्य मरण पावले. अनेक सदस्य मरण पावले म्हणून धर्म नावाची सामाजिक संस्था लयाला गेली नाही, ती स्थिरच आहे. विवाह संस्था, मी जर आज ठरवलं की मी लग्न करणार नाही तर विवाह संस्था काय बंद पडणार नाही, कारण माझ्या एकट्याच्या लग्न करण्याच्या निर्णयामुळे या सामाजिक संस्था बंद पडत नाहीत. तसंच एक सदस्य आला काय किंवा गेला काय किंवा त्याची भर झाली नाही किंवा भर झाली काय, त्यामुळे सामाजिक संस्था ज्या आहेत त्या काही बदलत नाहीत, त्या नेहमी स्थिर राहतात. या स्थिर राहण्याच्या प्रक्रियेलाच ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक स्थितीशीलता म्हटलेलं आहे. म्हणजे धर्म असेल, विवाह संस्था असेल, कुटुंब संस्था असेल, त्या समाजातील सामाजिक संरचना असतील, नीती नियम असतील, हजारो वर्षापासून तुम्हाला तशाच असलेल्या बघायला मिळतील. लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा हे सांगतोय की त्याच्यातील संरचनात्मकता कशी बघायची, तर समाजशास्त्र हे आपल्याला अमूर्त पातळीवर समजून घ्यावं लागतं. म्हणजे ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. जशा भौतिक वस्तू दिसतात तसा समाजशास्त्र आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. म्हणजे कुटुंब 4 लोकांचं कुटुंब असतं हे आपल्याला समजून घ्यायला लागतं. म्हणजे रस्त्यावरून कोण पण 4 माणसं चालल्यात त्याला आपण कुटुंब म्हणत नाही. मात्र पती पत्नी आणि त्यांची मुलं किंवा त्यांचे असणारे आई वडील यांना आपण कुटुंब म्हणतो. एक विशिष्ट धर्माची आयडिओलॉजी, म्हणजे समजा एखाद्याच्या घरावर एक भगवा झेंडा लावलेला आहे किंवा त्यानं ओम काढलेला आहे किंवा त्यानं 786 काढला असेल किंवा त्यांनी चंद्र लावला असेल, तर असं आपण समजून चालू शकतो की बाबा ते विशिष्ट म्हणजे इस्लाम धर्माला मानणारं कुटुंब आहे किंवा ते हिंदू धर्माला मानणारं कुटुंब आहे.
म्हणजे धर्म नावाची संकल्पना, कुटुंब नावाच्या संकल्पना, याच्यातून जी एक संरचनात्मक व्यवस्था निर्माण झालेली असते ती आपल्याला अमूर्त पातळीवर समजून घ्यावी लागते. ऑगस्ट कॉम्टनं याच संरचनात्मक व्यवस्थेला जी संकल्पना वापरलेली आहे ती आहे सामाजिक स्थितीशीलता. स्थितीशील असणं म्हणजे त्या स्थिर असणं, त्या एकाएकी बदलत नाहीत, हजारो वर्षांपासून त्याचं अस्तित्व आपल्याला बघायला मिळतं. याची तुलना ऑगस्ट कॉम्टनं जीवशास्त्रातील सामाजिक शरीरशास्त्राशी केलेला आहे. त्याला आपण सोशल मॉर्फॉलॉजी म्हणतो, सामाजिक शरीरशास्त्र. म्हणजे जसं जीव आहे, काय आहे, त्याला एक विशिष्ट आकार आहे आणि त्याच्या आकारामध्ये प्रत्येक घटकाचं विशिष्ट असं कार्य आहे, लक्षात आलं का? आणि त्याच्या मार्फत ती व्यवस्था चालते. लक्षात आलं? सामाजिक स्थितीशीलता ऑगस्ट कॉम्टने कशाशी संबंधित वापरलेली आहे? ऑगस्ट कॉम्टने सामाजिक स्थितीशीलता ही समाजातील सामाजिक संरचनेशी संबंधित वापरलेली आहे. म्हणजे ते काय असतं, ती सामाजिक संरचना स्थिर असते, ती बदलत नाही. म्हणजे ती बदलत राहते, मात्र ती बदलण्याची प्रक्रिया अतिशय संथ असते. म्हणजे तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलंय की पूर्वी लग्न करण्याच्या पद्धती आणि आत्ताच्या पद्धतीच्यामध्ये तुम्हाला भिन्नता दिसते, मात्र लग्न नावाची जी प्रक्रिया आहे ती समाजामध्ये होतच राहते. लक्षात आलं? त्याच्यामध्ये हजारो वर्षाच्या कालखंडानंतर त्याच्यामध्ये अनेक लग्न करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला असेल. आता कोरोनानं बघा, सगळ्या लोकांचे निर्बंध आले, 15 माणसांना बोलवायची, 30 माणसांना बोलवायची, लग्न करायची. म्हणजे हे लोकांना कळायला लागले की 1000-2000 माणसं काही बोलवायची गरज नाही, 15 माणसांमध्ये देखील लग्न होऊ शकतं. दुसरी जी संकल्पना आहे ती सामाजिक गतिशीलता आहे, त्याला सोशल डायनॅमिक्स म्हटलं जातं. आता सामाजिक गतिशीलतेचा संबंध ऑगस्ट कॉम्ट यांनी कार्यवादाशी संबंधवला आहे. कार्यवाद म्हणजे कार्य करणे. आता समाजामध्ये जी जी काही सामाजिक प्रगती होते, समाजाची जी काही वाढ होते, समाजाचा जो काही विकास होतो, त्या सर्वांना सामाजिक गतिशीलता असं म्हटलेलं आहे. म्हणजे माणूस हा सजीव प्राणी आहे, तो इकडून तिकडून हालचाल करणारा प्राणी आहे आणि हे करत असल्यामुळं माणूस स्थिर राहू शकत नाही. कालची असणारी समाज व्यवस्था म्हणजे 10 वर्षापूर्वीची असणारी समाज व्यवस्था ही आपल्याला आज असलेली बघायला मिळत नाही. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथी झालेल्या बघायला मिळतात. या प्रक्रियेला काय म्हटलेलं आहे ऑगस्ट कॉम्टनं? गतिशीलता असं म्हटलं. म्हणजे समाज हा स्थिर राहत नाही, तो नेहमी बदलत राहतो. मात्र समाजाची बदलण्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया काय आहे, ती स्थिर हळूहळू असते. ती आपल्याला व्यक्ती श्रम विभाजन पद्धत बदलते, व्यक्तींच्या भूमिका बदलतात, समाजातील इतर कार्य करणाऱ्यांच्या घटकांमध्ये बदल होतो. त्यासोबतच समाजामध्ये अनेक नवीन प्रश्न देखील निर्माण होतात. म्हणजे संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन याचा अर्थ ऑगस्ट कॉम्ट यांनी जी सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्थितीशीलता या ज्या संकल्पना वापरलेल्या आहेत, या दोन्ही संकल्पनेच्या माध्यमातून समाज व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा दृष्टिकोन जो आहे संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन, हा सूक्ष्म पातळीवर लक्ष न देता समाजाच्या मोठ्या व्यापक किंवा बृहत पातळीचा विचार करतो. लक्षात घ्या, समाजाच्या एका सूक्ष्म घटकावर लक्ष देत नाही, तर एकूण मानवी समाज व्यवस्था कशा पद्धतीने चालते, कशा पद्धतीने कार्यान्वित होते, त्याची रचना कशी आहे, त्याच्या पाठीमागे मूळ प्रेरणा कोणती आहे, हे शोधण्याचं काम ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्थितीशीलता या संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की सामाजिक स्थितीशीलता आणि सामाजिक गतिशीलता याच्यामध्ये परस्पर आंतरसंबंध, परस्पर प्रक्रिया ही नेहमी सुरू असते आणि त्याच्यामुळं समाज व्यवस्था स्थिर राहते, समाजाचं संतुलन राहतं, समाजाचं नियंत्रण राहतं. म्हणजे व्यक्तीनं समाजाशी बांधील असलेल्या नीती नियमांप्रमाणे वागलं, नियमांवर वागलं की समाज स्थिर राहतो, असं संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांचं किंवा अभ्यासकांचं मत आहे. आणि हा जो दृष्टिकोन जो आहे संरचनात्मक, हा दृष्टिकोन हा समाजशास्त्रामध्ये
दीर्घ काळ चालला, म्हणजे संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा अभ्यास करून याच पद्धतीनं समाज व्यवस्था समजून घेण्याची जी सुरुवात ऑगस्ट कॉम्ट यांनी करून दिली होती, ती उत्तर काळात वाढतच गेली. त्यामुळं जगभरामध्ये संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा अभ्यास करून समाज व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजशास्त्रज्ञांची संख्या इतर दृष्टिकोनांचा अभ्यास करणाऱ्या दृष्टिकोनांपेक्षा किंवा व्यक्तींपेक्षा ही जास्त आहे. आणि त्या संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचं मत असं आहे की ही संरचना किंवा ही कार्यपद्धती जी आहे समाजामध्ये नियंत्रण प्रस्थापित करते, समाजाचं संतुलन राखते आणि समाज व्यवस्था स्थिर ठेवण्यामध्ये या संरचनात्मक व्यवस्थेचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. त्यामुळं समाज समजून घेण्यासाठी समाजाची संरचना आणि त्याची कार्यपद्धती समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, असं ऑगस्ट कॉम्ट यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी मात्र कशा पद्धतीने समजून घेतलं की सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्थितिशीलता या दोन संकल्पनांचा वापर करून त्यांनी समाज व्यवस्था आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनीच हाच दृष्टिकोन आपण वापरून बघा की समाजामध्ये काय स्थिर राहतं आणि काय बदलत राहतं. मी अनेक वेळा तुम्हाला वर्गांमध्ये या गोष्टी संदर्भात बोललेलं आहे. म्हणजे धर्माचं प्राबल्य पूर्वी जसं होतं तसं आता आहे का? अजिबात नाही, म्हणजे बदललेलं आहे. म्हणजे आपल्याला ते अनेक गोष्टींमध्ये दाखवता येऊ शकतो. राहणपान, त्याच्यानंतर खाणं पिणं या अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला बदल झालेले दिसतील. मात्र धर्म संपलाय का? धर्म संपलेला नाही. धर्माचं अस्तित्व तुम्हाला बघायला मिळतं. धर्म तुम्हाला सगळीकडं त्याचं अस्तित्व बघायला मिळतं. हा, त्याच्या स्वरूपामध्ये बघा, तसं मी विवाह सांगितले, विवाहाच्या पद्धती बदलल्या, मात्र विवाहाची संकल्पना गेली का? नाही. त्यामुळे या दोन्ही ह्या बाजू समजून घेत असताना सामाजिक स्थितिशीलता आणि सामाजिक गतिशीलता आपल्याला आजही वर्तमान स्थितीमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी मांडलेला जो संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन जो आहे तो आजही आज अभ्यासकांना उपयोगी पडतो. त्यामुळं ते उपयोगी पडतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला नेहमी हे त्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. यानंतर चा जो अभ्यासक आहेत ते आहेत, म्हणजे ते पाश्चात्य अभ्यासक झाले की ज्यांनी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून आपला अभ्यास केलेला आहे. त्या पद्धतीनं भारतातील जे आहेत ते आहेत डॉक्टर एम.एन. श्रीनिवास, ज्यांनी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा आयुष्यभर पुरस्कार केला. आणि त्यांचं असं मत आहे की या दृष्टिकोनाच्या माध्यमातून क्षेत्रकार्य पद्धतीचा वापर करून चांगल्या पद्धतीचं वस्तुनिष्ठ असं विश्लेषण करता येऊ शकतं. आणि हीच कार्यपद्धती संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन जो आहे तीच समाजशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अतिशय मोलाची आहे, उपयोगी आहे, अशा पद्धतीचं मत डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी जो संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन मांडलेला आहे तो आपल्याला विस्तारानं समजून घेण्यापूर्वी त्यांचं थोडक्यात आपण बॅकग्राऊंड समजून घेऊ की यांचा जन्म जो आहे एम.एन. श्रीनिवासन यांचा तो 16 नोव्हेंबर 1916 साली भारतामध्ये कर्नाटक जे राज्य आहे त्याच्यामध्ये म्हैसूर म्हणून जी मोठी सिटी आहे त्या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी आपलं सर्व जे उच्च शिक्षण जे आहे ते M.A. LL.B. PhD हे मुंबई विद्यापीठातून केलेलं आहे. आणि त्या बरोबरच ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी DPhil ही पदवी मिळवलेली आहे. त्यांना डॉक्टर G.S. घुरे यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलं. यासोबतच हा बोला सदब. सदब तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही. हा, मी हँड ओव्हर केला ना म्हणून म्हटलं. हा, काय शंका असतील तर विचारा, काय अडचण नाही. हा, हॅलो स्नेहल, प्राजक्ता. हा सर. सर ऐकताय ना? काय शंका नाही? होय. होय.
म्हणजे मी आपल्या एकटाच बोलायला लागलोय, तुम्ही होय कळतंय नाही कळतंय मला म्हणजे हे देत चला. हा, तर म्हणजे मला कळेल की बाबा हा ऐकायला लागल्यात म्हणून. तर डॉक्टर एम एन श्रीनिवासन यांना रॅडक्लिफ ब्राऊर आणि भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉक्टर जी एस घुले यांचं देखील मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्यांचं खूप मोठं योगदान समाजशास्त्रामध्ये आहे. त्यांनी खूप भरपूर पुस्तकं अशी लिहिली की ज्याच्या माध्यमातून समाजशास्त्रामध्ये खास करून भारताच्या समाजशास्त्रामध्ये खूप मोठं योगदान डॉक्टर एम एन श्रीनिवासनचं आहे. तर यांच्यामध्ये संरचनात्मक दृष्टिकोन म्हणजे काय आपण त्यांनी त्याची जी व्याख्या केलेली आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. ते असं म्हणतात की समाजाचे कार्यात्मक स्वरूपाचे संबंध जाणून घेण्यासाठी समाजाच्या संरचनात्मक व्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. कोणत्याही प्रादेशिक समाजाच्या रचनात्मक व्यवस्थेचा जोपर्यंत अभ्यास केला जात नाही तोपर्यंत त्या समाजाचे कार्यात्मक स्वरूपाचे संबंध अभ्यासकास अभ्यासता येत नाहीत. म्हणून समाज रचना हा समाजशास्त्राचा मूलभूत अभ्यास विषय असतो. व्यक्तीची सामाजिक दर्जा, भूमिका, परस्परांना दिली जाणारी वागणूक, सामाजिक संबंध यांचा अभ्यास संरचनात्मक दृष्टिकोनातून करणे गरजेचं आहे. बघा, या एका व्याख्येमध्ये डॉक्टर एम एन श्रीनिवासन यांनी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा संपूर्ण सारांश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते असं म्हणतात की कुठल्याही समाजाची कार्यपद्धती कशा पद्धतीने चालते हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्या समाजाची संरचनात्मक व्यवस्था कशा पद्धतीची आहे याचा पहिला अभ्यास करावा लागतो. याचा अभ्यास का करावा लागतो? कारण मानवी समाज जो आहे तो सर्व ठिकाणी काही सारखा नाही. म्हणजे भारताचा समाज आणि युरोपीय समाज याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. याच्यामध्ये संरचनात्मक दृष्टिकोनातून प्रचंड मोठी आपल्याला बदल झाले. म्हणजे याच्यातलं सगळ्यात मोठं जर विभेदक लक्षण काय असेल तर युरोपीय देशांमध्ये तुम्हाला वर्ग व्यवस्था दिसते, भारतामध्ये तुम्हाला जाती व्यवस्था दिसते. यासोबतच युरोपीयमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेलं दिसणार, तर भारतामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर खेडेगाव असलेलं तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबतच युरोपीय समाजांमध्ये साधारणपणे एकाच धर्माचे आणि त्यांच्यामध्ये जाती व्यवस्था किंवा उतरण तुम्हाला असलेली बघायला मिळत नाही. मात्र भारतामध्ये तुम्हाला अनेक धर्माची लोक, अनेक भाषेची लोक, अनेक संस्कृतीची लोक किंबहुना एकाच धर्मातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या मध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि कर्नाटकमध्ये ब्राह्मण यांच्यामध्ये तुम्हाला प्रचंड मोठा विरोधाभास दिसेल. कर्नाटकामध्ये सोडून द्या, तुम्हाला कोकणस्थ ब्राह्मण आणि देशस्थ ब्राह्मण यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला प्रचंड मोठा फरक दिसेल. याच्या पलीकडे तुम्हाला सोपी गोष्ट सांगायची झाली तर 96 कोळी मराठा 95 कोळी मराठ्याशी लग्न करत नाही. लक्षात आलं? म्हणजे त्याचं गोत्र, जात, गुण वगैरे किती किती गोष्टी बघतात हे तुम्हाला समजून घ्यावं लागतं. म्हणूनच एम एन श्रीनिवासन काय म्हणतात की कोणत्याही प्रादेशिक समाजाच्या रचनात्मक व्यवस्थेचा जोपर्यंत अभ्यास केला जात नाही तोपर्यंत त्या समाजाचे कार्यात्मक म्हणजे तो समाज कशा असं वर्तन का करतो त्याचा संबंध अभ्यासकाला अभ्यासता येत नाही. लक्षात घ्या की त्या समाजाची मूलभूत रचना कशी आहे हे जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत तो समाज असं का वागतो, त्या व्यक्ती का तसं वर्तन करतात हे अभ्यासता येत नाही. म्हणून समाज रचना हा समाजशास्त्राचा मूलभूत अभ्यास विषय आहे असं कोण म्हणतं? डॉक्टर एम एन श्रीनिवासन. सामाजिक रचना कशी आहे, त्याची संरचना कशी आहे, त्याचा आकार उकार काय हे पहिला समजून घेतलं पाहिजे आणि याच्यावरच मग तुम्हाला पुढच्या गोष्टी नीटपणे कळून येऊ शकतात. त्यामुळं व्यक्तीची समाजातील भूमिका, त्याला दिलेली असणारा दर्जा, परस्परांना दिली जाणारी वागणूक, सामाजिक संबंध यांचा अभ्यास संरचनात्मक दृष्टिकोनातून करणे गरजेचे आहे. ही सर्व पार्श्वभूमी डोक्यात ठेवून किंवा पृष्ठभागावर ठेवून डॉक्टर एम एन श्रीनिवासन यांनी आपलं जे संशोधन केलेलं आहे ते संशोधन केलेलं आहे
आणि त्यांच्या संपूर्ण अभ्यासामध्ये तुम्हाला संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला दिसेल आणि याच्या माध्यमातूनच त्यांनी भारतीय समाजामधील अभ्यास केलेला आहे आणि त्यांची जी 2-3 पुस्तकं आहेत या 2-3 पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केलेला स्टडी जो आहे तो आज आपल्याला बघायला मिळतो. त्यांचं पहिलं पुस्तक जे आहे ते म्हणजे सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया, हे 1966 साली प्रसिद्ध झालेलं आहे. आणि दुसरं पुस्तक जे आहे रिलिजन अँड सोसायटी अमंग द कुर्गाज ऑफ साऊथ इंडिया, म्हणजे भारतात आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तन, हे मराठी भाषांतर आहे 1966 साली लिहिलेल्या पुस्तकाचं. आणि जे दुसरं जे पुस्तक आहे त्यांचं रिलिजन अँड सोसायटी अमंग द कुर्ग ऑफ साऊथ इंडिया, हे 1952 सालचं पुस्तक आहे. साऊथ म्हणजे दक्षिण भारतामध्ये, खास करून कर्नाटक जवळ जी कुर्ग नावाची एक जमात आहे त्याचा अभ्यास एम एन श्रीनिवासन यांनी केलेला आहे. आणि त्या कुर्ग जमातीमधील धर्म आणि सोसायटी, लक्षात घ्या, रिलिजन अँड सोसायटी अमंग द कुर्ग ऑफ साऊथ इंडिया, म्हणजे दक्षिण भारतातील कुर्ग जमातीचा धर्म आणि समाज यांचा केलेला अभ्यास, हे 2 पुस्तकं जे आहेत या दोन्ही पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर एम एन श्रीनिवासन यांनी आपला जो संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन आहे त्याचा अभ्यास करून त्याच्या संबंधी मांडणी केली आहे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी ज्या संकल्पना वापरलेल्या आहेत, भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तन आणि भारतीय समाजातील धर्म आणि समाज यांचा संबंध जो काय आहे तो समजून घेण्यासाठी डॉक्टर एम एन श्रीनिवासन यांनी ब्राह्मणीकरण, संस्कृतीकरण, पाश्चिमातीकरण आणि आधुनिकीकरण या काय केल्यात संकल्पना मांडलेल्या आहेत. म्हणजे भारतातील खेड्यांचा, भारतातील समाजाचा, भारतातील सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास एम एन श्रीनिवासन यांनी ब्राह्मणीकरण, संस्कृतीकरण, पाश्चिमातीकरण आणि आधुनिकीकरण या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याला मांडलेला दिसून येतो. आता सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया भारतामध्ये कशा पद्धतीने होते हे समजून घेण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा ब्राह्मणीकरण ही संकल्पना समजून घेतली आहे किंवा मांडलेली आहे. त्या ब्राह्मणीकरण या संकल्पनेमध्ये ते म्हणतात की ह्या ज्या निम्न जातीतील किंवा म्हणजे ब्राह्मणीकरण संकल्पना समजून घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की भारतीय समाज जो आहे आणि त्याच्यात जो मेजॉरिटी हिंदू समाज जो आहे तो 4 वर्णामध्ये विभागलेला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णामध्ये हा समाज जो आहे तो विभागलेला आहे. आणि केवळ विभागलेला नाही तर या वर्णांप्रमाणे प्रत्येकाला दर्जा आणि भूमिका ठरवून दिल्या आहेत. ब्राह्मण हे सर्व दृष्टिकोनातून उच्च मानले जातात. जसं खाली याल तस प्रत्येकाच्या दर्जा आणि भूमिकेमध्ये फरक पडत जातो. आणि शूद्रांना तर समाजामध्ये कोणत्या पद्धतीची किंमत दिली जात नाही. त्यांनी तिन्ही वर्णांची सेवा करण्याचं काम करावं असं आपलं इथं धर्मशास्त्र सांगतं किंवा हिंदू धर्म सांगतो. त्यामुळं सामाजिक परिवर्तनाची संकल्पना समजून घेत असताना एम एन श्रीनिवासन असं म्हणतात की निम्न, खास करून क्षुद्र जमातीतील, क्षुद्र वर्णातील जे लोक आहेत ते काय करतात की उच्च वर्णातील जे ब्राह्मण समुदाय आहे खास करून त्यांचं काय करतात, त्यांची जीवनशैली, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती यांचं काय करतात, अनुकरण करतात आणि त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. आणि या सोबतच त्यांच्याप्रमाणे वागत आम्ही देखील श्रेष्ठ झालेलो आहोत, आम्ही देखील तुमच्या बरोबरीचा आहोत अशा पद्धतीचा दावा करतात. या प्रक्रियेला एम एन श्रीनिवासन यांनी सर्वप्रथम ब्राह्मणीकरण ही संकल्पना वापरली. मात्र नंतर त्याच्या लक्षात असं आलं की केवळ ब्राह्मण लोकांचंच अनुकरण करतात अशातला भाग नाही, मात्र इतर देखील क्षत्रिय आणि वैश्य या लोकांचं देखील अनुकरण केलं जातं. म्हणून त्यांनी नंतर ब्राह्मणीकरण ही संकल्पना सोडून दिली आणि संस्कृतीकरण ही संकल्पना वापरली. आणि त्या संस्कृतीकरण या संकल्पनेमध्ये त्यांनी असं म्हणले की संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निम्न जातीतील लोक उच्च जातीतील लोकांचे संस्कार, बोलचाल, राहणीमान काय करतात, त्यांचं अनुकरण करतात आणि त्यांच्या पद्धतीनं आपण आहोत किंवा त्यांच्या पद्धतीने देखील आमचा सामाजिक दर्जा उच्च झालेला आहे अशा पद्धतीची
भूमिका घेतात किंवा मागणी करतात, या प्रक्रियेला त्यांनी संस्कृतीकरण असं मांडलेलं आहे. म्हणजे ब्राह्मणीकरण आणि संस्कृतीकरण म्हणजे खास करून गेल्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर किंवा ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने सामाजिक परिवर्तन मोठ्या प्रमाणावर घडलेलं आहे, असं एम.एन. श्रीनिवासन यांचं मत आहे. मग तुम्ही म्हणाल याच्यातली संरचना कोणती आहे, तर हिंदू धर्माची जी वर्णव्यवस्था जी आहे, त्या वर्णव्यवस्थेनं जी निर्माण केलेली स्ट्रक्चर आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ही संरचना आहे. आणि त्या संरचनेमुळं मानवाला ज्या काही सामाजिक दर्जा, भूमिका आणि काम करावं लागतं, ते कशा पद्धतीनं नियंत्रण केलं जातं, तर मग त्याच्यामध्ये बदल कसा झालेला आहे, हे ब्राह्मणीकरण आणि संस्कृतीकरण या दोन संकल्पनांच्या आधारे सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया एम.एन. श्रीनिवासन यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. यासोबतच त्यांना असंही आढळून आलं की केवळ ब्राह्मण लोकांचंच अनुकरण केलं जात नाही, तर ब्राह्मण लोक देखील दुसऱ्या कुणाचं तरी अनुकरण करतात. तर ते कुणाचं करतात, तर ब्रिटिश लोक जी भारतात होती, त्यांना आपण पाश्चिमात्य देश असं म्हणतो, या ब्रिटिश लोकांचं अनुकरण देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर केलं गेलं आहे. म्हणजे ते केवळ निम्न जातीचीच लोक अनुकरण करतात अशातला भाग नाही, तर भारतीय लोकांनी, मग ते कुठल्याही वर्णाचे असू दे, त्यांनी देखील पाश्चात्य जीवनशैलीचं अनुकरण केलेलं आहे आणि आपल्यामध्ये सामाजिक परिवर्तन करून घडलं. म्हणजे आपण जीन्स पॅन्ट घातली, आपल्या इथं लुगडं होतं ते गेलं, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी, म्हणजे राहणीमान असेल, म्हणजे इंग्रजांच्या सारखं हॅट घालणे, त्यांच्यासारखी सिगारेट ओढणे, त्यांच्यासारखं दारू पिणे, त्यांच्यासारखं घराची रचना करणे, त्यांच्यासारखं जेवणे, या पद्धतीची देखील प्रक्रिया किंवा घटना घडल्या. म्हणून एम.एन. श्रीनिवासन असं म्हणतात की पाश्चात्य लोकांचं देखील अनुकरण भारतातील लोक करतात. या प्रक्रियेला त्यांनी काय म्हटलेलं आहे, पाश्चिमात्यकरण असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं, पाश्चिमात्य किंवा ब्रिटिशांचं अनुकरण करणं. याबरोबरच दुसरी एक प्रक्रिया आहे सामाजिक परिवर्तनाची, त्याला त्याने आधुनिकीकरण ही संकल्पना वापरली आहे. पाश्चिमात्यकरण आणि आधुनिकीकरण याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे जे पाश्चिमात्य आहे ते आधुनिक आहे असं न म्हणता, की विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून जे मानवी मूल्याशी संबंधित आहे, जे संस्कृती आहे, त्या गोष्टींचं अनुकरण करणं म्हणजे आधुनिकीकरण होय. म्हणजे विज्ञान, आज आपण जो लॅपटॉपच्या माध्यमातून, झूमच्या माध्यमातून जो ऑनलाईन लेक्चर करते, हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या जीवनशैलीमध्ये केलेला बदल आहे. ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया आहे. लक्षात घ्या, ह्याला का पाश्चात्यांचं अनुकरण करणं म्हणायचं नाही. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं, ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया. म्हणजे सामाजिक परिवर्तन घडून येत असताना एम.एन. श्रीनिवासन यांनी ब्राह्मणीकरण, संस्कृतीकरण, पाश्चिमात्यकरण आणि आधुनिकीकरण या 4 संकल्पना मांडलेल्या आहेत. आणि या 4 संकल्पनांच्या आधारे भारतामध्ये सामाजिक परिवर्तनाची जी प्रक्रिया घडून आली, ती सामाजिक प्रकरणाची प्रक्रिया संरचनात्मक कार्यवाही दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे पूर्वीची असणारी समाज व्यवस्था, पूर्वीची असणारी कार्यपद्धती, लोकांची भूमिका, ती आता या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये संरचनेमध्ये कसा बदल झाला आणि त्याच्या कार्यामध्ये देखील कसा बदल झाला, याचा ह्या 4 संकल्पनांच्या आधारे आपल्याला अभ्यास करता येतो किंवा त्याचं परिवर्तन आपल्याला समजून घेता येऊ शकतं. यासोबतच एम.एन. श्रीनिवासन यांनी 1976 साली एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे द रिमेंबर्ड विलेज. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी खेडेगावाचा अभ्यास केलेला आहे. आणि हे खेडेगाव कुठलं त्यांनी निवडलं, तर म्हैसूर जवळ रामपूर एक गाव आहे. आणि या रामपूर या गावाचा त्यांनी क्षेत्रकार्य पद्धती, म्हणजे तिथं फील्डवर स्वतः जाऊन, म्हणजे त्या रामपूर मधील गावातील लोक कसं राहतात, कसं बोलतात, एकमेकाशी कसं इंटरॅक्ट करतात, याचा अभ्यास करण्यासाठी 1 वर्ष त्या गावामध्ये स्वतः जाऊन राहिले. आणि त्यांचं असं मत आहे की खेड्यागावाचा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यामध्ये तिथं जाऊन राहून अभ्यास करणं गरजेचं आहे, दीर्घकाळ त्यांच्यामध्ये राहून करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी देखील त्या रामपुरा खेड्यामध्ये जाऊन तिथं राहिलेले आहेत आणि त्या खेड्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि या खेड्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतातील जी खेडी आहे ती अजूनही हिंदुत्वाचा, जाती व्यवस्थेचा पुरस्कार करणारी आहेत.
हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र अशा पद्धतीने वागणार आहेत. आणि त्या खेड्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की भारतामध्ये जी अनेक खेडी आहेत त्या खेड्यांचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, त्या गावामध्ये जी एक डॉमिनंट कास्ट आहे, म्हणजे ज्याला आपण प्रभावित जात असं म्हणतो, म्हणजे त्या गावामध्ये ज्या जातीच्या लोकांची संख्या जास्त आहे त्या जातीच्या लोकांची सत्ता जी आहे ती तुम्हाला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सर्व क्षेत्रावर बघायला मिळेल. लक्षात घ्या, त्याला त्यांना प्रभावी जात असं म्हटलेलं आहे एम एन श्रीनिवासन यांनी या रामपूर या खेड्याचा अभ्यास करून. म्हणजे समजा उदाहरणार्थ कर्नाटक घेतलं तर कर्नाटकमध्ये लिंगायत समाज आणि वक्कलिक समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे. आंध्र प्रदेशमध्ये रेड्डी आणि कम्मार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. केरळमध्ये नायर आणि एजवाज समाज मोठ्या प्रमाणावर आहे. तामिळनाडूमध्ये गौडर, पडायशी आणि मुदलियार जातीची लोक जास्त आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मण समुदाय जातीची लोक जास्त आहेत. गुजरातमध्ये पटेल आणि उत्तर भारतामध्ये राजपूत, जाट, गुज्जर आणि बनियाज. म्हणजे की प्रत्येक राज्यामध्ये अशी एक जात आहे की ज्याची संख्या सर्वाधिक आहे आणि त्या जातीची सत्ता जी आहे तुम्हाला राजकारण, अर्थकारण, धर्मकारण, संस्कृती या मानवी समाजाच्या सर्व घटकांवर या समाजाची लोक तुम्हाला जास्त बघायला मिळतील. म्हणजे त्यांचं प्रभुत्व जास्त आहे असं एम एन श्रीनिवासन यांना म्हणायचं आहे. त्यामुळं खेडेगावाचा अभ्यास करत असताना, तिथं क्षेत्रकार्य पद्धतीचा अभ्यास करत असताना एम एन श्रीनिवासन यांनी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून काय सांगितलेलं आहे की ज्या समाजाची संरचनात्मक व्यवस्था समजून घेत असताना ज्या समाजामध्ये ज्या जातीचं प्रभुत्व जास्त आहे ती काय करते, जात प्रभावी ठरते असं त्यांना म्हणायचं आहे. लक्षात आलं? म्हणजे इथपर्यंत आपण काय बघितलेलं आहे की जो संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन जो आहे तो संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून मानवी समाजाचा अभ्यास कसा केला जातो आणि तो अभ्यास करत असताना आपल्याला फक्त दोनच समाजशास्त्रीय विचारवंत आहेत. एक ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्र आणि त्यासोबतच डॉक्टर एम एन श्रीनिवास यांनी सामाजिक परिवर्तन आणि धर्म आणि समाज यांच्यामध्ये संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा वापर करून कशा पद्धतीनं सामाजिक परिवर्तन झालेलं आहे हे आपल्याला मांडलेलं आहे. लक्षात आलं? तर या प्रकरणाचा जो पहिला भाग आहे तो या ठिकाणी संपलेला आहे की संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन. लक्षात आलं का? आता तुम्हाला माझ्याकडे फक्त ते सर्वप्रथम समजून घेऊ आणि मग आपल्याला या दृष्टिकोनामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं योगदान आपल्याला समजून घेता येईल. बघा, मानवी जीवन जे आहे ते नेहमी संघर्षातून निर्माण होतंय किंवा असंही म्हटलं जातंय की मानवाला नेहमी संघर्ष करावा लागतो जीवन जगत असताना. मग हा संघर्ष जो आहे तो माणसाला कोणत्या कोणत्या पातळीवर करावा लागतो, त्याचे अनेक त्याचे कुठले कुठले घटक आहेत हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये संघर्ष अनुभवाला येत असतो. आणि संघर्षातूनच मानवी जीवन, मानवी समाज एका विशिष्ट घटकातून मार्गक्रमण करत एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचत असतो. या संघर्षातील दृष्टिकोनाला, हा जो संघर्ष आहे मानवी जीवनातला, या संघर्षाला केंद्रीभूत ठेवून अनेक जे वेगवेगळे समाजशास्त्रज्ञ आहेत किंवा अनेक जे विचारवंत आहेत यांनी समाजाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्व समाजशास्त्रज्ञांचं असं मत आहे की मानवी जीवनाला जर समजून घ्यायचं असेल तर मानवी समाजामध्ये माणूस वेगवेगळ्या पातळ्यांवर जो संघर्ष करतो, जो त्याला जीवन जगत असताना अनेक समस्यांना, अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं, ते समजून घेतल्याशिवाय मानवी जीवन किंवा मानवी समाज आपल्याला पूर्णतः समजून घेता येणार नाही. जसं आपण संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनातल्या अभ्यासकांनी म्हटलं की मानवी समाजाची संरचना समजून घेतल्याशिवाय समाज व्यवस्था समजणार नाही, तसं संघर्षवादी दृष्टिकोनाचा
पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांचं असं मत आहे की मानवी समाजातला मानवी संघर्ष समजून आपल्याला समाज व्यवस्था समजून घेता येणार नाही. त्यामुळं मानवी जीवनातील संघर्ष आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग असं जर असेल तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून नेमका मग संघर्ष म्हणजे काय? तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संघर्ष म्हणजे समाज ही स्पर्धात्मक प्रक्रियांची एक व्यवस्था आहे आणि त्यामध्ये व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो आणि हा संघर्ष तो सार्वत्रिक असतो, सदा सर्व काळ तो मानवी जीवनामध्ये मानवी समाजामध्ये अस्तित्वात असतो. यावर हा काय आहे दृष्टिकोन जो आहे तो भर देतो. मग हा संघर्ष जो आहे हा संघर्ष मानवी जीवनातला तो नेमका कशासाठी आहे? तर तो न्याय, शक्ती, अधिकार आणि सत्ता यासाठी म्हणजे याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देखील हा संघर्ष असतो. म्हणजे आता ते न्याय म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, अधिकार म्हणजे काय आणि सत्ता म्हणजे काय? बघा, आपल्या घरातून जर एका कुटुंबाचं जरी उदाहरण घेतलं तर कुटुंबाची सत्ता जी आहे, कुटुंब प्रमुख कोणतरी असतो, कुटुंबातील अनेक सदस्य असतात, त्या प्रत्येकाला काही अधिकार हक्क असतात. मग अशा वेळी या कुटुंबाचं मी छोटं रूप तुम्हाला सांगतोय, अशा वेळी त्या घरातील प्रत्येक सदस्याला त्याच्या अधिकारांप्रमाणे त्याच्या हक्कांप्रमाणे जर मिळालं तर काही प्रॉब्लेम नसतो. मात्र एका व्यक्तीला जास्त आणि एका व्यक्तीला कमी यावेळी जर मिळालं असं जर विषम अशा पद्धतीची वाटणीला येत असेल त्याच्या जीवन, तर मात्र ज्यांच्या वाटणीला अशा पद्धतीची विषम व्यवस्था येते ती व्यक्ती मात्र त्या ज्यांच्या विरोधामध्ये त्याला हे करायचं आहे, संघर्ष करायचा आहे किंवा ज्यांच्या सोबत राहायचं आहे त्यांच्या विरोधामध्ये काय करते, संघर्ष करण्याचा प्रयत्न करते आणि मग आपलं जीवन सर्वाइव्ह करण्याचा प्रयत्न करते. ही जी प्रक्रिया जशी एखाद्या कुटुंबामध्ये चालते तशी संपूर्ण समाजामध्ये चालते. म्हणजे समाज व्यवस्था ही अशा एका संघर्षात्मक रचनातून काय होत असते, पुढे पुढे विकसित होत असते. त्यामुळे संघर्ष जो आहे, कॉन्फ्लिक्ट जो आहे तो समाजामधला हा मूलभूत भाग आहे. तो तुम्हाला सर्व स्तरावर बघायला मिळतो असं या सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांचं मत आहे. या दृष्टिकोनामध्ये पूर्वीपासून दोन परंपरा आहेत, दोन भाग आहेत या संघर्षवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांचं. त्याच्यातला सत्ता संबंधातील भर देणाऱ्या किंवा सत्ता संबंधांचं विवेचन करणाऱ्या एक विचारवंतांचा गट आहे. त्याच्यामध्ये मॅकॅव्हेली, बोर्डीन, हॉब्स, मोस्का यांनी या परंपरेच्या अंतर्गत काय केलेलं आहे, राजकीय सत्ता संघर्षाचं विश्लेषण केलं आहे आणि त्यांच्या मते राज्य हे विश्लेषणाचे केंद्र मांडलेलं आहे. आता राज्य म्हणजे कोण तुम्ही लक्षात घ्या की राज्य म्हणजे आता भारत हा देश आहे, तर भारत हा देशावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सरकार नावाची जी गोष्ट आहे, स्टेट ज्याला आपण म्हणतो, की ज्यांना आपण प्रतिनिधी म्हणून निवडून देतो किंवा या लोकशाही व्यवस्थेच्या आधी जी काय हुकुमशाही शासन पद्धती असेल किंवा राजेशाही शासन पद्धती असेल, राजेशाही शासन पद्धतीमधली, हुकुमशाही शासन पद्धतीमधली किंवा लोकशाही शासन पद्धतीमधली जे सत्तेचं केंद्र आहे त्या सत्तेच्या केंद्रासंबंधित विश्लेषण गडकरी या पहिल्या प्रकारातील संघर्षवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे अभ्यासक त्यांनी केलेला आहे की ही जी सत्ता जी आहे ती सत्ता काय करते की सत्ता प्रस्थापित करण्यासाठीचा संघर्ष सुरू असतो, त्या सत्तेवर आपलं वर्चस्व राहावं याच्यासाठी. आणि त्याच्याबरोबरच एक दुसरा प्रवाह आहे, त्या दुसऱ्या प्रवाहामध्ये संघर्षवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर्थिक व्यवहार जे आहेत मानवी जीवनातले त्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीचा एक संघर्ष सुरू असतो. आणि या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांमध्ये ऍडम स्मिथ आहे, रॉबर्ट माल्थस आहे. या विद्वानांनी त्यांनी त्याच्यातलं सर्वात मोठं नाव ज्याचा आपल्याला विस्तारानं अभ्यास करायचा आहे ते म्हणजे कार्ल मार्क्स यांनी काय केलेलं आहे की आर्थिक घटकांवर जास्त भर दिलेला आहे. त्यांचं तर असं मत आहे की समाजातले जे आर्थिक घटक आहेत आणि आर्थिक घटकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीचा असलेला जो संघर्ष आहे समाजामधला
तो जर तुम्ही अभ्यास समजावून घेतला तर तुम्हाला मानवी समाजाचं संपूर्ण विश्लेषण किंवा स्वरूप तुम्हाला समजून येईल. किंवा असंही म्हणता येईल की मानवी समाज जो आहे तो आर्थिक घटकांवर संबंध प्रस्थापित करण्यासाठी, सत्ता प्रस्थापित करण्यासाठीच मार्गक्रमण करण्यात आलेला आहे, असं या विचारवंतांचं मत आहे. लक्षात आलं? म्हणजे संघर्षवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांमध्ये दोन प्रवाह आहेत. त्याच्यातील प्रवाह असा पहिला भाग जो आहे तो काय म्हणतो की सत्तेची केंद्रस्थानं, लक्षात घ्या, सत्ता म्हणजे राज्य, यावर आधारित मांडणारा विचार प्रवाह. आणि दुसरा जो आहे की जो आर्थिक घटकांना काय करतो, केंद्रस्थानी मानतो, असा संघर्ष माझ्या तिकडे कुठं आर्थिक घटकांवर नियंत्रण प्रस्थापित करणारा दुसरा प्रवाह. आणि आपल्याला जे अभ्यासायचे आहेत ते म्हणजे ज्यांचं योगदान जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं की संघर्षवादी दृष्टिकोनाचा विस्तार करण्यामध्ये किंवा मांडण्यामध्ये, ते आहेत कार्ल मार्क्स. यांनी खूप मोठं योगदान संघर्षवादी दृष्टिकोनाचा विकास करण्यामध्ये किंबहुना ही संपूर्ण समाज व्यवस्था समजून घेण्यामध्ये त्यांनी आपला वेगळा विचार मांडलेला आहे. आणि त्यांचा विचार आजही जगभरातल्या अनेक विचारवंतांना किंवा अभ्यासकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मांडला जातो. जे समाजशास्त्र, जे सामाजिक शास्त्र आहेत, मग ते समाजशास्त्र असू देत, अर्थशास्त्र असू दे, राज्यशास्त्र असू दे किंवा इतिहास असू दे, या सर्व प्रकारच्या सामाजिक शास्त्रांमध्ये कार्ल मार्क्स यांनी जे विचार मांडलेले आहेत त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही मोठ्या प्रमाणावर आहे. किंवा त्यांनी मांडलेले जे विचार आहेत, त्यांनी मांडलेली जी विश्लेषण पद्धती आहे, ती विश्लेषण पद्धती समजून घेतल्याशिवाय आज कुठलंही शास्त्र पुढे जाऊ शकत नाही. किंबहुना त्यांच्यावर टीका करूनच नव्या सिद्धांतांची आज भर पडलेली आहे. त्यामुळं कार्ल मार्क्स यांनी मांडलेला जो संघर्षवादी दृष्टिकोन जो आहे, जो विचार आहे, तो अतिशय महत्वाचा मानला जातो. कार्ल मार्क्सनी जे वेगवेगळे विचार, वेगवेगळे दृष्टिकोन संघर्षाच्या पृष्ठभूमीवर मांडलेले आहेत, ते आपण समजून घेण्यापूर्वी कार्ल मार्क्सची थोडक्यात पृष्ठभूमी म्हणजे आपण पहिला समजावून घेऊ आणि मग तुम्हाला त्यांनी मांडलेल्या संघर्षवादी दृष्टिकोनाकडे आपल्याला जाता येईल. तर कार्ल मार्क्सचा जन्म जो आहे 5 मे 1818 साली जर्मनीमध्ये झाला. तुम्हाला युरोपीय देशातील जर नाव माहिती असेल, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली हे युरोपीय देश आहेत. त्या युरोपीय देशातल्या जर्मनी या देशांमध्ये कार्ल मार्क्सचा जन्म झालेला आहे. आणि त्यांनी बॉन आणि बर्लिन विद्यापीठांमध्ये कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांना शिक्षण घेत असताना त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे कशी होती याच्या मी विस्तारामध्ये जात नाही, कारण तो एवढा मुख्य आपल्या अभ्यासाचा विषय नाही. मात्र त्यांनी येना विद्यापीठातून डिफरन्स बिटवीन द फिलॉसॉफी ऑफ डेमोक्रॅटिक अँड इपिकटस या विषयावर काय केलेलं आहे, 1841 साली PhD पदवी मिळवलेली. आणि या दरम्यानच त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या एकूणच कार्यपद्धतीवर, आर्थिक धोरणांवर लेख लिहायला सुरुवात केली. आणि या दरम्यान त्यांचा एक रायसिंग झुटिंग नावाचं एक जर्मनी मधलं वृत्तपत्र होतं. या वृत्तपत्रावर त्यांनी अशा पद्धतीचे लेख, आर्थिक आणि राजकीय धोरणावर टीका करणारे जर्मनीच्या लिहिले. आणि त्यांना खूप मोठ्या सरकारच्या विरोधाला सामना करावा लागला. आणि त्याची परिणती अशी झाली की त्यांना जर्मनी सोडावं लागलं. कारण कार्ल मार्क्सचे विचार जे आहेत त्या कालखंडातले सरकारी व्यवस्थेचं, सरकारी ध्येय धोरणांचं संपूर्ण वाभाडे करणारे होते. त्यामुळे कोणत्याही राजकीय सत्तेला ज्यावेळी आपल्या विरोधामध्ये कोणीतरी आवाज उठवतोय, आपल्या विरोधामध्ये कोणतरी बोलतोय, हे सहन होत नाही. आणि त्याचीच परिणती म्हणजे त्यांना जर्मनी सोडावं लागलं. आणि जर्मनी सोडून त्यांनी पॅरिसला गेले. फ्रान्स जो देश आहे त्याच्यात पॅरिस हे मोठं शहर आहे, त्या पॅरिसला गेले आणि तिथून त्यांनी पुन्हा आपलं काम सुरू केलं. या दरम्यान एक फेडरिक एंगल्स नावाचा त्यांच्याच तोडीचा एक अतिशय बुद्धिमान मित्र त्यांना भेटला. त्यांनी त्यांना आर्थिक
मदत देखील केली, कारण या दरम्यान त्यांच्यावर खूप मोठी कार्ल मार्क्सवर आर्थिक संकट देखील आलं. या दरम्यान फ्रेडरिक एंगल्सने त्यांना आर्थिक मदत देखील केली आणि यासोबतच ते एक बौद्धिक खुराक पोचवण्याचं काम देखील या फ्रेडरिक एंगल्सने केलेलं आहे. असं म्हटलं जातं की कार्ल मार्क्सचं संपूर्ण जे बौद्धिक योगदान जे आहे त्याला आकार देण्याचं किंवा ते एक मोठ्या विस्तारित करण्याचं महत्वपूर्ण योगदान हे फ्रेडरिक एंगल्सला आहे. त्यामुळं मार्क्स आणि एंगल्स या मित्रांची जी जोडी आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे की मार्क्सच्या जीवनामध्ये फ्रेडरिक एंगल्सला खूप मोठं महत्वाचं स्थान आहे की त्याच्यामुळंच खूप काही गोष्टी मार्क्सला नव्यानं शिकता आल्या आणि त्याचं पुन्हा जी बौद्धिक किंवा चिकित्सा जी आहे ती अतिशय धारदार होत गेली आणि त्यांनी जे पुढचं संपूर्ण लिखाण केलेलं आहे त्या संपूर्ण लिखाणामध्ये फ्रेडरिक एंगल्सच्या तत्वज्ञानाचा, फ्रेडरिक एंगल्सने दिलेल्या बौद्धिक पुराव्याचा म्हणजे बौद्धिक मत्तीचा किंवा त्याला जी केली जी साथ आहे त्याचं खूप मोठं योगदान मार्क्सच्या एकूण मांडणीमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. हे झालं मार्क्सची थोडक्यात त्याचं जीवन वृत्तांत. तर त्यांनी या दरम्यानच काही महत्वपूर्ण ग्रंथांचं लेखन देखील केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण पुस्तकाची नावं जी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्याच्यातला पहिला आहे द होली फॅमिली, त्याच्यानंतर द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी, त्याच्यानंतर आहे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल. याच्यातील चारी पुस्तकं आजही बेस्ट सेलर म्हणून ओळखली जातात. या मार्क्सचं जे सगळं संपूर्ण तत्वज्ञान आहे म्हणजे पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला जे सगळं सिद्धांताची मी नावं सांगणार आहे त्याच्यामध्ये या सर्व पुस्तकांच्या माध्यमातून ते सर्व सिद्धांत मार्क्सने मांडलेले आहेत आणि जगभर त्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. जगातला असा कोणताही देश नसेल किंवा जगातली अशी कोणती भाषा नसेल की त्या भाषेमध्ये कार्ल मार्क्सच्या विचारांचं भाषांतर झालेलं नाही किंवा पुस्तकाचं भाषांतर झालेलं नाही. आजही मार्क्सच्या दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या किंवा पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जेव्हा जेव्हा आर्थिक क्रायसिस निर्माण होतात तेव्हा तेव्हा मार्क्सच्या विचारांच्याकडं, मार्क्सच्या पुस्तकांच्याकडं पुन्हा नव्यानं बघितलं जातं. जगभरामध्ये मार्क्सवर जेवढी टीका झाली तेवढी टीका दुसऱ्या कुठल्याच विचारवंतावर झाली नसेल. एवढी मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मात्र ती टीका जरी होत असली तरी देखील मार्क्सनं, जसं मी मगाशी म्हटलं की मार्क्सचे विचार खोडून काढण्यासाठी जर पुन्हा म्हणजे नव्या विचार मांडायचा असेल तर पुन्हा नव्यानं मार्क्सच्या विचारांच्याकडे बघावं लागतं किंवा त्याचं रेफरन्स घेऊन जावं लागतं. अशा पद्धतीच्या मार्क्सच्या विचारांचं महत्व आजच्या एकूण सैद्धांतिक परिप्रेक्ष्यामध्ये आहे. त्यामुळे कार्ल मार्क्स हा जो विचारवंत आहे तो खूप महत्वपूर्ण मानला जातो. तर मार्क्स हे जे सैद्धांतिक योगदान आहे त्यांनी कुठले कुठले सैद्धांतिक दृष्टिकोन मांडलेले आहेत की ज्याचा गाभा काय आहे, संघर्षवादी दृष्टिकोन जो आहे. तर त्याच्यातला पहिला दृष्टिकोन आहे तो म्हणजे ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत, दुसरा आहे द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत, तिसरा आहे सामाजिक वर्ग सिद्धांत, चौथा आहे वर्ग संघर्षाचा सिद्धांत, पाचवा आहे वर्गविहीन समाज रचना, सहावा आहे परात्मतेचा सिद्धांत आणि सातवा आहे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत. आता याच्यातील प्रत्येक एका सिद्धांतावर जर बोलायचं झालं तर आपल्याला किमान 3 ते 4 लेक्चर आपल्या क्लासमध्ये पाहिजेत एका सिद्धांतावर बोलायचं झालं तर. मात्र एवढ्या पूर्णपणे विस्तारामध्ये आपल्याला जायचं नाही. मात्र या सर्व सिद्धांतांच्या मधला जो संघर्ष हा गाभा आहे म्हणजे मार्क्सने हे सर्वच्या सर्व सिद्धांत कशा पद्धतीनं पुढं विकसित केलेत ही समाज व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तुम्हाला या सर्वच्या सर्व सिद्धांतांच्या मुळातून आपल्याला समजून घेता येतं. आता या जे आधी जे मी सांगितलेले सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा नेमका गाभा कसा आहे हे तुम्हाला मी या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मार्क्स असं म्हणतो की मानवी इतिहास हा संपूर्ण संघर्षानं भरलेला आहे. म्हणजे मानवाच्या जर इतिहासाकडे बघितलं म्हणजे जेव्हा कधी मानवी समाजाची उत्पत्ती झाली असेल आणि मानवी समाजामध्ये
ज्यावेळी वर्ग निर्माण व्हायला सुरुवात झाली, उत्पादनाची व्यवस्था निर्माण व्हायला सुरुवात झाली, तेव्हापासून काय झालेलं आहे की मानवी समाजामध्ये संघर्ष हा निर्माण झालेला आहे किंवा संघर्ष हा भरलेला आहे. आणि तो संघर्षच मानवी समाजाला परिवर्तनासाठी पूरक ठरलेला आहे. पुढे काय म्हणतो, मानवी समाज हा संघर्षाने भरलेला आहे आणि त्यासोबतच या संघर्षामुळेच मानवी समाजाचा विकास झालेला आहे. आज ज्या आपण एका सामाजिक व्यवस्थेमध्ये येऊन पोचलेला आहोत, ही व्यवस्था कोणत्या तरी एका दुसऱ्या व्यवस्थेवर संघर्ष करून आजची व्यवस्था ही निर्माण झालेली आहे. त्यामुळं वर्ग संघर्ष हा एक वास्तव संघर्ष आहे आणि तो भौतिकवादी समाजाचा तो एक वास्तव घटक आहे. म्हणजे वर्ग संघर्ष हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य मूलभूत असा घटक आहे आणि तो मानवी समाजाचं वास्तव रूप आहे, हे असं मार्क्स म्हणतो. मग हा वर्ग संघर्ष जो आहे, हा वर्ग संघर्ष कुणामध्ये चालू असतो, तर तो असं म्हणतो, मार्क्स असं म्हणतो की मानवी समाजामध्ये नेहमी दोन वर्ग अस्तित्वात असतात. मानवी समाजामध्ये काय आहेत, नेहमी दोन वर्ग अस्तित्वात असतात आणि त्यांच्यात हा संघर्ष आहे. म्हणजे या स्लाइडच्या पहिल्या भागामध्ये मी जो ऐतिहासिक भौतिकवाद सिद्धांत जो आहे तो स्पष्ट करत असताना मार्क्स असं म्हणतो की मानवी समाजामध्ये असे दोन वर्ग नेहमी होते. आता कुठले कुठले वर्ग होते, तर पूर्वी मालक आणि गुलाम या लोकांचा म्हणजे अशा पद्धतीची समाजाची व्यवस्था होती. जसं आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आज आपण आहोत, आता आपण आहोत की आपल्यावर कोणी आता सत्ता वगैरे करत नाही, पण आजची व्यवस्था ही भांडवलदारी व्यवस्था आहे. मी तिकडे येणार आहे. आत्ताची व्यवस्था ती भांडवली व्यवस्था आहे. मात्र ही भांडवली व्यवस्था आता प्रस्थापित होणे. भांडवली व्यवस्था म्हणजे काय, तुम्हाला आता अंबानी, अडाणी नाव माहिती असतील की ज्या कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या आहेत, यांना काय म्हणतो, म्हणजे आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू ज्या आहेत, तुम्ही लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, या सर्वच्या सर्व वस्तू निर्माण करण्यात ज्यांच्या मालकीच्या आहेत, त्या वैयक्तिक मालकीच्या आहेत, त्या का समाजाच्या मालकीच्या नाहीत, ते उद्योगधंदे किंवा ती लोक म्हणजे भांडवलदार. लक्षात घ्या. मग आजची ही भांडवली व्यवस्था निर्माण झाली, ती काय एकाएकी निर्माण झालेली नाही, तर ती निर्माण होण्यासाठी तुम्हाला ऐतिहासिक कालखंडामध्ये जावं लागेल. आणि ऐतिहासिक कालखंडामध्ये कशा पद्धतीची व्यवस्था होती, तर तो बघतो की ऐतिहासिक कालखंडामध्ये एक मालकांचा वर्ग होता आणि एक गुलामांचा वर्ग होता. म्हणजे मानवी समाजाच्या बाबतीत आपण म्हणतोय की मालक लोक की जे काय करायची, गुलामांना आपल्या शेतामध्ये असेल, आपल्या अनेक दुसऱ्या कुठल्या कामामध्ये राबवून घेतली जायची. म्हणजे ऐतिहासिक कालखंडामध्ये एक वर्ग होता जो मालक वर्ग, दुसरा होता तो गुलाम वर्ग. या व्यवस्थेमध्ये बदल होत नाही, ते मालक आणि गुलाम यांच्यामध्ये संघर्ष व्हायचा. ही व्यवस्था हळूहळू बदलत, जसा शेतीचा विकास झाला तस काय झाला, ती बदलत आली आणि दुसऱ्या वर्गामध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि तो दुसरा वर्ग अस्तित्वात आला, तो म्हणजे शेतमजूर आणि सरंजामदार वर्ग. म्हणजे सरंजामदार म्हणजे खूप मोठे बागायतदार, जमीनदार, असे खूप मोठे मोठे लोक, आणि मग त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या काम करणारी सगळी लोक ती शेतमजूर. म्हणजे शेतीमध्ये काम करणारा शेतमजूर आणि सरंजामदार वर्ग यांच्यामध्ये हा संघर्ष सुरू झाला. आणि याचा पुढचा टप्पा म्हणजे मालक आणि कामगार. म्हणजे ही जी व्यवस्था जी आहे ती कुठली भांडवली व्यवस्था. म्हणजे आजच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये मालक कोण आहे, की ज्यांची उत्पादनाच्या साधनांवर मालकी आहे असा भांडवलदारांचा वर्ग, तो मालकांचा वर्ग, आणि त्याच कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा कामगार वर्ग. म्हणजे समाजामध्ये नेहमी दोन वर्ग अस्तित्वात असतात असं मार्क्सचं मत आहे. आणि तो असं म्हणतो की त्याच्यातला एक वर्ग जो आहे तो आहेरे वर्ग आहे आणि दुसरा वर्ग जो आहे तो नाहिरे वर्ग आहे. पहिला वर्ग जो आहे आहेरे वर्ग, म्हणजे पूर्वी मालक, सरंजामदार आणि आत्ताचे भांडवलदार हे जे वर्ग आहेत, हे वर्ग म्हणजे आहेरे वर्ग. आणि दुसरा जो वर्ग आहे तो म्हणजे गुलाम, शेतमजूर आणि कामगार. हे वर्ग जे कुठले वर्ग आहेत, हे नाहिरे वर्ग. आहेरे वर्ग म्हणजे ज्यांची उत्पादनाच्या साधनांवर मालकी आहे अशा लोकांचा वर्ग तो म्हणजे आहेरे वर्ग.
आणि ज्या लोकांची उत्पादनाच्या साधनांवर मालकी नाही तो म्हणजे नाहिरे वर्ग. मग आता जो आहेरे वर्ग जो आहे आणि नाहिरे वर्ग जो आहे यांच्यामध्ये नेहमी संघर्ष सुरू असतो. तो कुठला संघर्ष सुरू असतो की ज्यांच्याजवळ काहीच नाही ते काय करतात की आपली जीवनमान सुधारावं, आपल्याला देखील पैसा मिळवावा, आपल्याला देखील सत्ता मिळावी याच्यासाठी संघर्ष करत असतात. तर आहेरे वर्ग आपली सत्ता, आपली संपत्ती काय व्हावी, टिकून राहावी, ती जाऊ नये याच्यासाठीचा संघर्ष सुरू असतो. म्हणजे संपूर्ण समाज व्यवस्था जर बघितली तर संपूर्ण समाज व्यवस्था ही अशीच आहे की दोन वर्गामध्ये ती विभागलेली आहे. एक वर्ग जो असा आहे की ज्यांची उत्पादनाच्या साधनांवर मालकी आहे आणि दुसरा वर्ग जो आहे तो काय आहे की ज्यांची उत्पादनाच्या साधनांवर मालकी आहे. मग याच्यामुळं काय झालेलं आहे तर याच्यामुळं समाजामध्ये असणारी जी आर्थिक पुंजी आहे, लक्षात घे ना, याच्यामुळे काय झालं समाजामध्ये असणारी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्या किंवा आर्थिक पुंजी जी आहे त्याचं एका आहेरे वर्गाकडे काय आहे केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजे उत्पादनाचा खूप मोठा भाग जो आहे कुणाकडे आहे तो मालक असतील, सरंजामदार असतील किंवा भांडवलदार असतील यांच्याकडे आहे आणि अतिशय छोटा भाग हा कामगारांच्याकडे किंवा शेतमजुरांच्याकडे आहे. मात्र समाजामध्ये याच्यातली स्थिती जी विषम काय की जो आहेरे वर्ग जो आहे हा संख्येनं खूप लहान आहे. लक्षात घ्या, आहेरे वर्ग जो आहे तो संख्येनं खूप लहान आहे. मात्र तो संख्येनं खूप लहान असून त्याच्याकडं आर्थिक संपत्ती खूप मोठ्या प्रमाणावर एकवटलेली आहे. आणि दुसरा वर्ग जो आहे नाहिरे वर्ग तो संख्येनं खूप मोठा आहे मात्र त्याच्याकडं तुटपुंजी अशी आर्थिक स्थिती आहे त्याची. त्याच्यामुळे काय झालंय समाजामध्ये खूप मोठी विषमता आहे, समाजामध्ये प्रचंड मोठं दारिद्र्य आहे, समाजामध्ये खूप मोठी असमानता आहे. म्हणजे एका बाजूला प्रचंड तुम्हाला श्रीमंती दिसेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य असमानता असलेली तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ही समाजाची व्यवस्था मानवी समाजाच्या ऐतिहासिक कालखंडापासून चाललेली आहे. म्हणून मार्क्सनं ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत मांडत असताना त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की समाजामध्ये नेहमी हा संघर्ष सुरू असतो. कुठला संघर्ष की ह्या आर्थिक घटकांवर मालकी प्रस्थापित करण्यासाठीचा. आता ही जी सगळी व्यवस्था जी आहे ही व्यवस्था काम कशी करते तर याच्यातून ती विषमता कशी कशी वाढत जाते हे स्पष्ट करण्यासाठी देखील पुन्हा मार्क्सनं काय केलेलं आहे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडलेला आहे. आता अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत म्हणजे काय म्हणजे या संपूर्ण सिद्धांतांमध्ये मार्क्सनं स्पष्टीकरण करत असताना आर्थिक घटक, वर्ग संघर्ष आणि त्याच्यातून मानवी समाजामध्ये कशी पद्धतीने विषमता वाढीस लागते याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडत असताना मार्क्स असं म्हणतो, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की हा अतिरिक्त मूल्य म्हणजे काय बघा, हा माझ्या हातामध्ये मोबाईल दिसतोय तर हा मोबाईल तयार करत असताना समजा 1000 रुपये खर्च आला असेल म्हणजे याचं सगळं कच्चा माल, कामगारांचा पगार वगैरे सगळं जाऊन 1000 रुपये खर्च येत असेल. मात्र ज्यावेळी हा मोबाईल बाजारामध्ये विकला जातो त्यावेळी तो का 1000 रुपयाला विकला जात नाही तर याची पहिल्यांदा कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट प्लस त्याच्यावर त्यांना नफा, म्हणजे हा मोबाईल समजा बाजारामध्ये 1500 रुपयाला विकत असतील, 1000 रुपये त्याची प्रोडक्शन कॉस्ट आणि बाजारामध्ये विकला जातो 1500 रुपयाला. ज्यावेळी त्या मोबाईलचे 1500 रुपये येतात त्यावेळी त्याच्यातली प्रोडक्शन कॉस्ट वजा केल्यानंतर म्हणजे त्याच्यातले 1000 रुपये वजा केल्यानंतर जे 500 रुपये उरतात त्या 500 रुपयावर ती वस्तू तयार करणारे कामगार लोक जे आहेत, लक्षात घ्या ही वस्तू तयार करण्यासाठी ही काय कशातही तयार होणार नाही, तर ही वस्तू तयार करण्यासाठी बौद्धिक कुवत, आपलं श्रम कुणाला द्यावे लागतात, त्या कारखान्यामध्ये काम करणारा कामगाराला द्यावा लागतो. मात्र त्याच्या उत्पादनातून मिळणारे जे अतिरिक्त मूल्य आहे जे 500 रुपये जे आहे या 500 रुपयावर अधिकार मात्र कुणाचा राहत नाही, तिथं काम करणाऱ्या ह्या मोबाईलची निर्मिती करणाऱ्या लोकांचा राहत नाही, तर याचा जो कंपनीचा जो मालक आहे त्याची काय होते मालकी त्या 500 वर राहते. मग हे जे अतिरिक्त मूल्य आलेलं आहे, जे सरप्लस व्हॅल्यू जे आलेले आहे, किंमत जे आले त्याच्यामुळं काय होतं की
जो भांडवलदार आहे किंवा जो ज्याच्या मालकीची तो कारखाना आहे, ती व्यक्ती काय होते, अधिकाधिक श्रीमंत होत जाते आणि दुसऱ्या बाजूला कामगार जे आहेत ते आहेच त्या परिस्थितीमध्ये राहतात. त्यामुळे अतिरिक्त मूल्य संघर्षामुळे देखील काय होतं की मानवी म्हणजे अतिरिक्त मूल्य सिद्धांताच्या माध्यमातून मार्क्सला हे सांगायचं आहे की समाजामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक घटकांचं केंद्रीकरण होतं आणि दुसऱ्या लोकांना त्याच्यापासून वंचित राहिलं. याचा परिणाम काय होतो की लोकांमध्ये म्हणजे ती वस्तू जी निर्माण करणारी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये परात्मता यायला लागते. आता परात्मध्ये म्हणजे हा खूप मोठा सिद्धांत आहे मार्क्सचा. तर जर समजा मी एक वस्तू तयार करायला लावले, मी माझं त्याला श्रम देतोय, माझा त्याला वेळ देतोय आणि इतकं दिवस रात्र मी काम करून देखील माझ्या आर्थिक जीवनामध्ये मला काहीच फरक पडताना दिसत नाही. अशा वेळी त्या व्यक्तींच्या मध्ये काय होते, नैराश्य यायला सुरुवात होते. त्याला मार्क्सनं काय म्हणतोय, परात्मता म्हणतोय. म्हणजे पहिल्यांदा परात्मता तो वेगवेगळा त्याच्या वस्तूपासून वेगळा होतो, तो समाजापासून तुटतो आणि मग तो स्वतःपासून देखील तुटायला चालू होतो. म्हणजे मानवाच्या मनामध्ये माझं जीवनच हे व्यर्थ आहे, मी इतकं दिवस रात्र काबाड कष्ट करायचं आणि मला काहीच त्याचा उपयोग होत नाही, अशी ज्यावेळी भावना त्याची वाढीस लागते त्यावेळी त्याच्यामध्ये ती परात्मतेची जाणीव होते असं मार्क्सला म्हणायचं. म्हणजे मानवी समाजाचं विश्लेषण मार्क्सनं कोणकोणत्या पातळीवर करायला, मग या सर्वांवर पर्याय काय? मार्क्सने एवढं सगळं सांगितलं की हा असा संघर्ष आहे, त्याच्यावर पर्याय काय? तर मग ते शेवटी त्यानं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जो मांडला त्याच्यामध्ये त्यानं असं म्हटलेलं आहे की 1848 ला मांडला तो की जगातल्या कामगारांनो तुम्ही काय व्हा, एक व्हा. ही व्यवस्था जर बदलायची असेल तर ही व्यवस्था बदलण्यासाठी तुम्हाला एक व्हावं लागेल आणि तुमच्या समोर ही अवाढव्य जी व्यवस्था जी आहे, तुमची शोषण करणारी जी व्यवस्था आहे, त्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात जर तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही एक व्हायला पाहिजे, एक होऊन या व्यवस्थेविरुद्ध लढलं पाहिजे. आणि तुम्ही जर लढला नाही तर तुमच्या सामाजिक जीवनामध्ये, तुमच्या आर्थिक जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीचं परिवर्तन होणार नाही. लक्षात, तुम्हाला हा एकमेव पर्याय आहे की तुम्ही अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे. आणि मग मार्क्स असं म्हणतो की तुम्ही जर लढला तर एक येणारं पुढचं जे सामाजिक जीवन जे असेल, पुढचा जो समाज जो असेल तो सर्वांना काय असावा, त्याच्या कामाप्रमाणे, त्याच्या कृतीप्रमाणे त्याला सर्व देणारा असावा. आणि त्यानं समाजवादी समाजाचं स्वप्न बघितलं की ज्याच्यामध्ये सर्वांना सुखा समाधान नांदता येईल. आत्ताच्या व्यवस्थेमध्ये ती गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये खूप मोठं शोषण व्यवस्था आहे, खूप लोकांचे मूलभूत अधिकार आणि हक्क हिरावून घेतले जातात. तर ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था चांगली नाही, ती व्यवस्था वाईट आहे, मुठभर लोकांचं कल्याण करणारी आहे आणि बहुसंख्य लोकांना च्या मानवी अधिकारांपासून, हक्कांपासून वंचित करणारे आहे. त्यामुळं या व्यवस्था जर मोडीत काढायची असेल तर जगातल्या कामगारांनी एक व्हायला पाहिजे आणि या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. फक्त 1 मिनिट शिल्लक आहे, पुन्हा रिजॉईन व्हा, आता आपला तास संपतोय. तर मार्क्सचं हे जे योगदान आहे ते म्हणूनच महत्वपूर्ण आहे. मी पुन्हा चालू करतोय हे झाल्यानंतर. मग तुम्हाला काही त्याच्यात संबंधी प्रश्न असले तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला डिटेल सांगतो. नवीन चालू करताना पुन्हा त्याच्यावर आपण बोलूया. तर असं हा मार्क्सचा जो आहे तो विचार खूप क्रांतिकारी आहे. मार्क्सनं जर्मनीमध्ये हे विचार मांडले त्यावेळी आणि तिथून पुढं रशिया असेल, चायना असेल, या अनेक देशांमध्ये मार्क्सच्या विचारांच्यावर राजकीय पक्ष उभारले, चळवळी उभ्या राहिल्या आणि तिथल्या लोकांनी तिथली व्यवस्था बदलून टाकण्याचा प्रयत्न देखील केला. नंतरच्या कालखंडामध्ये त्याचं हे मॉडेल काही ठिकाणी चाललं, काही ठिकाणी चाललं नाही. त्याचेही नंतर अनेक